हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्रा. इंग्लिशच्या ग्रामरच्या लेक्चर्समध्ये आपण आत्तापर्यंत सब्जेक्ट प्रेडिकेट, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट, त्याचबरोबर पार्ट्स ऑफ स्पीच कसे आयडेंटिफाय करायचे आणि टेन्स हे 4 महत्त्वाचे टॉपिक्स बघितले. आज आपण टेन्सचे जे काही PYQ आहेत एक्झाममध्ये आत्तापर्यंत आलेले ते सगळे प्रॅक्टिस सेशनमध्ये सोडवणार आहे. इथे आपण आज फक्त जी काही कन्सेप्ट आपण लर्न केलेली आहे त्या कन्सेप्टला आपण अप्लाय कसं करायचं, जर आपल्याला उत्तर माहिती नसेल तर ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक त्याचबरोबर गेसवर्क या दोघांचा वापर करून उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं या सगळ्याबद्दल डिस्कशन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चननंतर साधारण एक 10 ते 15 सेकंदांचा टायमर लावलेला असेल. त्या वेळात तुम्हाला तुमचा आन्सर गेस करता आलं पाहिजे आणि काय उत्तर आहे हे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करून सांगणार आहे. आज जे एक्सप्लेनेशन असेल ते थोडंफार आपण आटोपतं घेणार आहे किंवा थोडक्यात असणार आहे. यामध्ये आपण जास्त डिटेलमध्ये घेणार नाही आहे कारण आपण ऑलरेडी या कन्सेप्ट्स लर्न केलेल्या आहेत. एकदम डिटेलमध्ये बेसिकपासून आपण सगळं जे काही टेन्सचं लेक्चर आहे ते बघितलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स जे असेल ते तुम्हाला इथे दिलेलं असणार आहे, क्वेश्चन जे असेल ते, आणि त्यानंतर त्याचं जे आन्सर आहे ते गेस करा. तुमचं आन्सर का चुकलं किंवा का बरोबर आलं हे सेल्फ ॲनालिसिससुद्धा करा. आन्सर बरोबर आलं पण त्यामागे तुमचं लॉजिक योग्य होतं का हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके. आणि जिथे तुम्हाला वाटतं की आपल्या लॉजिकमध्ये काहीतरी ॲडिशन असली पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे, तर लगेचच ते तुमच्या नोट्समध्ये तुम्ही सगळं नोट डाऊन करा. ठीक आहे. सुरुवात करतोय आपण आपल्या लेक्चरला. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. द ट्रेन लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन. सेकंड सेंटेन्स, द ट्रेन विल लीव बिफोर वी रीच द स्टेशन. Third, the train had left before we reached the station. And fourth sentence is, the train was leaving before we reached the station. या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 15 सेकंदाचा टायमर मी लावत आहे. ओके. क्वेश्चन मी ऑलरेडी रीड केलेला होता, त्यामुळे याच्या मागे काय लॉजिक असलं पाहिजे हे तुम्हाला कळण्यासाठी 15 सेकंद टाईम पुरेसा होता. ओके. आता आपण आहे ना ह्या क्वेश्चन जो आहे हा व्यवस्थित रीड करूयात. आपल्याला काय विचारलं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. आता इथे जर फर्स्ट सेंटेन्स तुम्ही बघितलं, द ट्रेन लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन, या ठिकाणी 2 क्रिया झालेल्या आहेत. यातली एक क्रिया आधी झालेली असते आणि एक क्रिया नंतर आहे. आपण बिफोर आणि आफ्टरची जी कन्सेप्ट आहे ही आजच कव्हर करणार आहे. बिफोर आणि आफ्टर हे वापरून आपण ज्यावेळेस सेंटेन्सेस बनवत असतो त्यावेळेस आधी झालेली क्रिया कोणती हे ओळखणं गरजेचं आहे. आणि जी आधी झालेली क्रिया असते ती आपण परफेक्ट पास्टमध्ये लिहित असतो. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघितलं तर लेफ्ट हे आपण V2 वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर वी रीच द स्टेशन हे सुद्धा V2 आहे. दोन्ही क्रिया सिंपल पास्टमध्ये दिसत आहेत, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स, द ट्रेन विल लीव बिफोर वी रीच द स्टेशन. इथे टेन्स कम्पॅटेबल नाही आहे. इथे आपण V2 वापरलं आहे तर त्या वाक्यामध्ये फ्युचर टेन्सचं कुठलंही मोडाल किंवा आपण हेल्पिंग वर्ब वापरत नाही, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. थर्ड बघा, द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर वी रीच्ड द स्टेशन. आता इथे हॅड प्लस V3चा वापर केलेला आहे, म्हणजेच हे काय झालं, परफेक्ट पास्ट. परफेक्ट पास्टमध्ये आपण जी क्रिया दाखवलेली आहे ही आधी घडली आणि त्यानंतर मग V2 मधली म्हणजे सिंपल पास्टमधली क्रिया घडलेली आहे. ओके. त्यामुळे इथे तुम्ही बघितलं तर आम्ही स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच ट्रेन सुटली होती, मग आधी झालेली क्रिया आपण परफेक्ट पास्टमध्ये दाखवली, म्हणून हे सेंटेन्स करेक्ट असणार आहे. तरीसुद्धा नेक्स्ट सेंटेन्स जे आहे त्यात आपण कशा पद्धतीने इनकरेक्ट आहेत त्याच्या मागे काय रिझन आहे ते बघूया. द ट्रेन वॉज लिव्हिंग बिफोर वी रीच द स्टेशन. आता इथे बिफोर वापरलेलं आहे म्हणजेच एक क्रिया आधी घडलेली होती हे सांगायचं आहे, म्हणून वॉज लिव्हिंग कंटिन्युअस पास्ट न वापरता परफेक्ट पास्ट वापरायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब टू फिल इन द ब्लँक. शी डॅश इन अमेरिका सिन्स 1995. 10 सेकंदामध्ये ह्याचा आन्सर आलं पाहिजे. ओके. ऑप्शन याचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन 4 असणार आहे. इथे बघा तुम्ही, सिन्स हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे. आता
वाक्यात जर आपण सिन्सचा वापर केलेला आहे तर आपण असं सेंटेन्स एकतर परफेक्ट प्रेझेंटमध्ये लिहू शकतो, ठीक आहे, हे पण बरोबर असतं, पण जास्त करून आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये आपण इथे कृती लिहिलेली असते, सांगितलेली असते. जर आपण ती कृती अजूनही चालू आहे असं सांगतो, म्हणजे काही काळ ती क्रिया पूर्ण झालेली आहे आणि अजूनही ती तशीच पुढे चालू आहे असं सांगत असताना आपल्याला या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करावा लागतो. आता इथे आपल्याकडे दोनच ऑप्शन्स आहेत जे परफेक्ट कंटिन्युअसची रचना दाखवतात, हॅज बीन लिव्हिंग आणि हॅव बीन लिव्हिंग. ओके, कारण लिव्ज म्हटलं तर हे सिम्पल प्रेझेंट होणार आहे, इज लिव्हिंग म्हटलं तर हे कंटिन्युअस प्रेझेंट होणार आहे. आपल्याकडे दोन कृती दाखवलेल्या आहेत परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये, पण शी हे थर्ड पर्सन सिंग्युलर करता असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हॅजचा वापर करायचा आहे. ओके, त्यामुळे हॅव येणार नाही वाक्यामध्ये, हॅज येणार, आणि जे या ठिकाणी ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे, शी हॅज बीन लिव्हिंग इन अमेरिका सिन्स 1995, हे करेक्ट सेंटेन्स असणार आहे. नेक्स्ट, complete the following sentence using correct form of the verb. I dash letters since 10 o'clock this morning. ओके, याचा आन्सर आता तुम्हाला गेस करता आला असेल. क्वेश्चन काय आहे, आय डॅश राईट, म्हणजे राईटचा आपल्याला योग्य फॉर्म ऑफ वर्ब वापरायचा आहे. लेटर्स सिन्स 10 o'clock दिस मॉर्निंग. या वाक्यात आपला कीवर्ड काय आहे, सिन्स हा शब्द. आपण सिन्स वापरलेला आहे आणि त्यानंतर टाईम दाखवलेला आहे, म्हणजे आपण ती कृती अजूनही करत आहे किंवा 10 वाजल्यापासून ती कृती सुरूच आहे सकाळपासून, हे सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कृती जी आहे ही परफेक्ट कंटिन्युअसमध्ये दाखवायची आहे. मग आता परफेक्ट कंटिन्युअसचे आपल्याकडे दोन स्ट्रक्चर्स आहेत. एक तर रोट हे V2 आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. वॉज रायटिंग हे V3, म्हणजे आपण काय म्हणतो याला, V4 आहे, कंटिन्युअस पास्ट. ठीक आहे, म्हणजे इथे आपण वॉज वरचा वापर करून रायटिंग असं लिहिलेलं आहे, म्हणजे हे V4 झालं. ओके, आता इथे आपल्याला कृती एका लिमिटपर्यंत चालू होती आणि अजूनही चालू आहे, कंटिन्युटी दाखवायची आहे, त्यामुळे आपल्याला हे या ठिकाणी इनकरेक्ट आन्सर असणार आहे. आता आपल्याकडे राहतात दोन ऑप्शन. आता यापैकी आपण काय म्हणतोय, दिस मॉर्निंग. ठीक आहे, सिन्स हा शब्द त्याचबरोबर धिस हा शब्द हे आपल्यासाठी या क्वेश्चनमध्ये कीवर्ड्स आहेत. या कीवर्ड्समधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की धिसमध्ये आजच्या सकाळबद्दल आपण सांगतोय आणि आजचा दिवस अजूनही चालू आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. वर्तमानातली ही कृती असली पाहिजे, हे एक तुम्हाला समजायला पाहिजे. आणि इथे आपण वेळ दिलेली आहे, त्याचबरोबर सिन्स हा शब्दसुद्धा वापरलेला आहे, म्हणून आपण हॅव बीन रायटिंग असं लिहिणार आहे. ओके, हॅड बीन रायटिंग का नाही येणार, कारण तो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होईल. आपण सुरुवातीला म्हणलं की सिन्स शब्द आहे म्हणजे वाक्यात परफेक्ट कंटिन्युअस असला पाहिजे, पण तो पास्ट की प्रेझेंट हे समजण्यासाठी तुम्हाला हा धिस शब्दसुद्धा उपयोगी पडतो, आणि म्हणून आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये ही वाक्यरचना केलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय डॅश ऑन थर्सडे, बट ऑन थर्सडे आय हॅड अ टेरिबल कोल्ड, सो डिसाइडेड टू वेट टिल सॅटर्डे. इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेले जे वर्ब्स आहेत त्यांचे योग्य फॉर्म वापरायचा आहे. ओके, आता इथे क्वेश्चन हा ॲक्च्युली फिल इन द ब्लँकचाच आहे. ते ब्रॅकेटमध्ये हॅव हा शब्द लिहून सुद्धा आपल्याला हॅव लेफ्ट किंवा लिव्ह हा शब्द लिहून सुद्धा आपल्याला ते देऊ शकत होते, पण त्यांनी काय केलेलं आहे, सगळे फॉर्म्स ॲक्च्युली दिलेले आहेत आणि तेच फक्त ऑप्शनमध्ये मेन्शन केलेत. ठीक आहे, पॅटर्न वेगळा आहे का,
तर ॲक्च्युली हा फिल इन द ब्लँक सारखाच प्रश्न आहे, त्यामुळे यात काही पॅटर्न वगैरे वेगळा नाही आहे. आता आपल्याला पहिल्यांदा ह्या वाक्याला मराठीमध्ये समजून घ्यावं लागेल की नक्की काय म्हणायचं आहे. आत्तापर्यंत मी गुरुवारी निघालो सुद्धा असतो, म्हणजे मी गेलो सुद्धा असतो. इथे क्रिया पूर्ण झालेली असती असं दाखवायचं आहे. आणि इथे आपण काय म्हणतोय की त्या दिवशी जमलं नाही, मग मी आता सॅटर्डेला जायचं ठरवलेलं आहे. इथे तुम्ही बघितलं तर आपण हे जे नेक्स्ट सेंटेन्स आहे, सो आय डिसाइडेड टू वेट टिल सॅटर्डे, इथे पास्ट टेन्स दाखवलेला आहे. आणि आपल्याला काय सांगायचं आहे की ही कृती तेव्हा घडलेली, म्हणजे तेव्हा पूर्ण झालेली असती. सो टू हॅव यानंतर आपल्याला लेफ्ट सुद्धा वाक्यात वापरायचं आहे, कारण आपण या ठिकाणी काय सांगतोय, कृती पूर्ण झालेली असती. म्हणून आपल्याला ऑप्शन 4 जो आहे तो वापरावा लागेल. पहिली गोष्ट, इथे आपण पास्ट टेन्स वापरलाय, त्यामुळे फर्स्ट ऑप्शन हे आपला आन्सर असणार नाही. ओके. आणि इथे लिव्ह दोन्हीकडे V1 मध्ये वापरलेलं आहे, पण हे V1 आपल्याला वापरायचं नाहीये. कृती पूर्ण झालेली होती हे सांगायचं आहे. त्या दिवशी ती कृती पूर्ण होणार होती. पूर्ण दाखवायचंय म्हणजे आपल्याला V3चा फॉर्म वापरावा लागतो. आणि म्हणून हे जे तिन्ही ऑप्शन्स आहेत हे तुम्ही ॲक्च्युली V1 वरून सुद्धा कॅन्सल करू शकत होतात. डायरेक्ट आपल्याकडे एकच ऑप्शन राहतो, तो म्हणजे वॉज टू हॅव लेफ्ट. ओके, वॉज टू हॅव लेफ्ट. सेंटेन्स कसं असेल करेक्ट? आय वॉज टू हॅव लेफ्ट on Thursday, but on Thursday I had a terrible cold, so decided to wait till Saturday. Next question. Pick out the correct word to fill in the blank. I did not know it until you. त्याच्या पुढे आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. 10 सेकंदात सोडवा. ओके, याचा आन्सर काय असणार आहे आपल्याला बघायचं आहे. सेंटेन्स काय आहे? आय डिड नॉट नो इट अंटिल यू. आता डिड नॉटमध्ये आपण V2 दाखवलेला आहे, सिम्पल पास्ट आहे. मला ते माहिती नव्हतं. ठीक आहे, कधीपर्यंत माहिती नव्हतं? जोपर्यंत तू सांगितलं नाही. सांगितलं नाही असं आपण म्हणतोय, म्हणजे इथे मराठी वाक्याच्या शेवटी लाली लेलो पैकी एक शब्द आलेला आहे, म्हणजे हा सिंपल पास्ट असणार आहे, V2 आहे. ओके. स्पीक, स्पोक, स्पोकन. या पद्धतीने V1, V2 आणि V3 असतात. सेंटेन्स इथे सिंपल पास्टमध्ये आहे, तर आपल्याला पास्टमधलाच योग्य फॉर्म वापरायचा आहे. त्यामुळे आपल्याला हे जे 2 ऑप्शन्स दिलेले आहेत हे एलिमिनेट होतात. आता इथे हा ऑप्शन एलिमिनेट आपण का करतोय? कारण कृती चालू होती, कंटिन्युटीमध्ये होती असं सांगितलेलं नाही. त्यामुळे इथे आपण कुठेही या पद्धतीने चेंजेस केलेला नाही आहे. वॉज वरचा वापर करून ING वापरलेलं नाही. आणि त्याचबरोबर वर स्पोकन जर म्हटलं तर हे या ठिकाणी इनकरेक्ट होणार आहे. वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कदाचित ही रचना आपण पडताळून बघितली असती, पण इथे क्लिअरली दिसत आहे की वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी हे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत हे इनकरेक्ट आहेत. ऑप्शन 4 जो आहे स्पोक, हे याचा करेक्ट आन्सर असेल. आय डिड नॉट नो इट अंटिल यू स्पोक, म्हणजे जोपर्यंत तू सांगितलं नाही, बोलला नाही, तोपर्यंत मला ही गोष्ट समजली नाही किंवा माहिती नव्हती. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द करेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. आता हे जे वर्ब ॲग्रीमेंटचे क्वेश्चन्स असतात, आपण आपल्या लेक्चरमध्ये मी नेहमी सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपण टेन्सचा अभ्यास करतो, वर्बचा अभ्यास करतो, त्याचबरोबर नाऊन, प्रोनाऊन आणि कंजंक्शन हे जे टॉपिक्स आहेत हे एकत्रितपणे आपल्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसाठी वापरावे लागतात. मग टेन्स आणि वर्ब हे आपण सायमल्टेनियसली बघत आहोत, म्हणून हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा एक प्रश्न, ज्याला आपण कॉन्कॉर्डसुद्धा म्हणतो, ते या ठिकाणी आपण घेत आहे. आयडेंटिफाय द करेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश, Marathi and other regional languages dash profound effect on the students' linguistic competence. या क्वेश्चनचा आन्सर काय असेल हे आपण गेस करूया. ओके, आता याचा आन्सर काय असेल हे आपण बघूयात. सुरुवातीला आपण काय म्हणतोय, इंग्लिश, मराठी आणि अदर रिजनल लँग्वेजेस, ज्या प्रादेशिक भाषा आपण मुलांना ज्यांचा परिचय करून दिला आहे,
त्या गोष्टीचा काय परिणाम झाला हे पुढे आपण सांगतोय. मग आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, सब्जेक्ट जो आहे वाक्यातला, आपण सब्जेक्ट आयडेंटिफाय करता यावा यासाठी सब्जेक्ट प्रेडिकेट हे बघितलेलं फर्स्ट लेक्चरमध्ये. तर हा सब्जेक्ट आपल्याला जर सिंग्युलर वाक्यात वापरलेला दिसत असेल तर आपण जे व्हर्ब आहे ते त्याला कम्पॅटेबल म्हणजे त्याच्याशी सुसंगत असं वापरणार आहे. आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर व्हर्बसुद्धा आपण प्लुरल वापरणार आहे. ठीक आहे. मग इथे आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे या 3 लँग्वेजेसचं. जरी दिसताना इंग्लिश, मराठी आणि अदर रिजनल लँग्वेजेस असा हा शब्द दिसत असेल तरीही हे जे आहे हे आपल्याला सब्जेक्टमध्ये कन्सिडर करायचं नाही. सब्जेक्ट ॲक्च्युली इंट्रोडक्शन करणं ही कृती जी आहे ते वाक्यात सब्जेक्टचं कार्य करत आहे. म्हणून आपल्याला हा जो सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच्या अकॉर्डिंग वर्ब वापरावं लागेल. आता आपण ऑप्शनमध्ये सिंग्युलर वर्ब्स कोणते कोणते आहेत तेवढंच फक्त बघायचं आहे. हॅव हे आपण प्लुरल कर्त्यांसोबत वापरतो, आर सुद्धा आपण प्लुरल कर्त्यांसोबत वापरतो आणि ऑब्व्हियसली हॅव हे आपल्याला ऑप्शन 4मध्ये जे दिलेलं आहे ते देखील आपण प्लुरल कर्त्यांसोबत वापरतो. त्यामुळे तुम्ही बघितलं तर तिन्ही ऑप्शन अगदी सहज एलिमिनेट होतात. सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्यामुळे त्या सब्जेक्टसोबत आपण हॅजचा वापर करत आहोत. आता विद्यार्थ्यांना कन्फ्युजन कुठे होतं? हॅज हॅड हे एकाच वाक्यात वापरलं आहे किंवा जवळजवळ वापरलं आहे म्हणजे चुकलं की काय असं वाटतं. पण ॲक्च्युली हॅव हे जेव्हा आपण मेन वर्ब म्हणून वाक्यात वापरलेलं असतं त्यावेळेस त्याचं V2 आणि V3 फॉर्म हे हॅड आहे. ठीक आहे. हॅव, हॅड, हॅड असं येतं. आपण हॅव, हॅज आणि हॅड या पूर्ण क्रिया झालेल्या दाखवण्यासाठी V3चा वापर करत असतो. म्हणजे क्रिया आपण ज्यावेळेस पूर्ण झालेली आहे असं सांगतो त्यावेळेस व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर होतो आणि ते जे हेल्पिंग वर्ब्स आहेत हा फॉर्म चेंज करताना वापरलेले ते हॅव, हॅज आणि हॅड असणार आहेत. हे कधी? हे दोन्ही असतील परफेक्ट प्रेझेंटमध्ये आणि हा असेल हॅड परफेक्ट पास्टमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्रिया पूर्ण झालेली दाखवली असेल तर हे व्हर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे. पण आता आपलं जे एक्झाम्पल आहे त्यात आपण सांगितलेलं आहे की हॅज हॅड म्हणजे इथे हॅज सोबत आपण व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर केलेला आहे आणि म्हणून हे एकत्र आलं तर बरोबर आहे. आपण जर असं म्हटलं आय हॅड हॅड अ कप ऑफ कॉफी तरीही हे सेंटेन्स करेक्ट असणार आहे जरी वाक्यात जवळजवळ हॅड असले तरीही. म्हणजेच काय, इथे आपण एक हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलेलं आहे आणि हे जे हॅड आहे हे मेन वर्ब आहे. घेणे, एखादी गोष्ट कन्झ्युम करणे, खाणे या अर्थाने आपण इथे हॅव हा मेन वर्ब वापरलेला होता आणि त्याचं हे वर्बचं थर्ड फॉर्म आपण वापरलेलं असतं. ओके. त्यामुळे इथे तुम्ही बघितलं तर फक्त ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून तुम्हाला हे इतकंच कळणं गरजेचं होतं की सब्जेक्ट सिंग्युलर आहे आणि सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून आपण हॅज वापरायचं आहे. बाकी हे सगळे जे आहेत हेल्पिंग वर्ब्स हे प्लुरल कर्त्यांसोबत येतात. दॅट्स इट. तुम्हाला ऑप्शन फर्स्ट हे तुमचा आन्सर मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आयडेंटिफाय द टेन्स, फॉर्म अँड टाईम एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके. ही सेंटेन्सेस दिलेली आहेत, आपण रीड करूयात. व्हेन इज युअर फादर टेकिंग यू टू द झू. नेक्स्ट आहे अ फ्रेंड ऑफ आवर्स इज गोइंग टू स्टे विथ अस इन नोव्हेंबर. आता यातला हा टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट आहे. म्हणजे फर्स्ट सेंटेन्ससाठी ए जे सेंटेन्स आहे त्याच्यासाठी इथे दिलेलं आहे आणि कॉमा नंतर सेकंड सेंटेन्सचे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला गेस करायचं आहे. क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. आपण 25 सेकंड्स बघूयात. ओके. आय होप तुम्हाला तुमचं हे आन्सर मिळालेलं असेल. आता इथे आपण पहिल्यांदा वाक्यरचना समजून घेऊयात. आपल्याला काय ओळखायचं आहे? टेन्स ओळखायचं आहे. टेन्स फॉर्म कोणता आहे आणि टाईम एक्सप्रेस्ड. आपल्याला काळ कशासाठी वापरायचा असतो? टेन्स आपण कशासाठी वापरतो? तर क्रिया कधी घडली ही वेळ दर्शवण्यासाठी. एकतर तो भूतकाळ असू शकतो, वर्तमान काळ असू शकतो किंवा भविष्यकाळ. मग इथे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा टेन्स
किंवा हा जे टाईम एक्सप्रेशन आहे हे नक्की कोणत्या काळातलं आहे. फर्स्ट सेंटेन्स बघा, व्हेन इज युअर फादर टेकिंग यू टू द झू. आता इथे आपण काय म्हणतोय, तुझे वडील तुला कधी घेऊन जात आहेत. मग इथे मराठी वाक्याच्या शेवटी त आहे हे आलेलं आहे ना, मग आपण इथे कुठला टेन्स वापरतो, कंटिन्युअस प्रेझेंट. प्रेझेंट कंटिन्युअस पण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना कशी असते आपण एकदा स्ट्रक्चर रिवाइज करूया. कंटिन्युअस प्रेझेंट म्हणजे इथे आपण काय सांगितलेलं, आपल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की मराठी वाक्याच्या शेवटी त आहे असं येणार आहे, बरोबर. हे क्रियापद असेल म्हणजे क्रिया चालू होती, घडत होती, घडत आहे असं आपल्याला सांगायचं असणार आहे. स्ट्रक्चर्स कसे असतात, सब्जेक्ट नंतर आपण एम, इज, आर यापैकी एखादा हेल्पिंग वर्ब वापरतो जे सब्जेक्टनुसार योग्य असेल ते. त्यानंतर आपण वर्बला ING फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्ट लिहिलेलं असतं. ठीक आहे, हे आपलं झालं एक पॉझिटिव्ह सेंटेन्स. आपल्याला याला निगेटिव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, सब्जेक्ट नंतर एम इज आर वापरतो, त्यानंतर नॉट वापरलेलं असतं वाक्यामध्ये, नंतर व्हर्बचा ING फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, आपल्याला जर व्हर्बल क्वेश्चन करायचा असेल तर तो कसा करतो आपण, व्हर्बल क्वेश्चन हेल्पिंग व्हर्ब्सनी वाक्याची सुरुवात करतो. एम इज आर पैकी एखादा हेल्पिंग व्हर्ब येईल, नंतर व्हर्बचा सब्जेक्ट नंतर व्हर्बचा ING फॉर्म, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क असं असणार आहे. हे जर आपण WH टाईप क्वेश्चन बनवला तर WH वर्ड जो आहे त्याने वाक्याची सुरुवात होईल, नंतर आपण एम इज आर यापैकी एखादा हेल्पिंग वर्ब वापरणार कारण आपण वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये कंटिन्युटी दाखवण्यासाठी वापरतोय, आणि मग आपण सब्जेक्ट, व्हर्बचा ING फॉर्म आणि ऑब्जेक्ट लिहिणार, क्वेश्चन मार्कसुद्धा देणार. आणि आपण आधीही बघितलेलं आहे, जर वाक्यामध्ये सब्जेक्टला क्वेश्चन विचारलेला असेल तर सब्जेक्ट मिसिंग असेल, ऑब्जेक्टला क्वेश्चन केला असेल तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स जो WH टाईप असेल त्यात आपण हा ऑब्जेक्ट मिसिंग असू शकतो वाक्यात. ठीक आहे, हे आपण असे चारही स्ट्रक्चर्स बघितले होते आणि मी तुम्हाला होमवर्कसुद्धा दिलेला होता की हे जे चारही स्ट्रक्चर्स आहेत या पद्धतीचे सिम्पल प्रेझेंटमधले 4 सेंटेन्सेस, त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट असे 16 जे सेंटेन्सेस आहेत ती आपण एका टेन्सचे बघितलेली आहेत फक्त. मग तसंच प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिघांचे सुद्धा आपल्याला प्रत्येकी 16 वाक्य बनवता आली पाहिजेत. ओके, आणि ह्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे क्वेश्चन फॉर्मेशन. आपण लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की क्वेश्चन फॉर्मेशनवरती इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यावरती आपल्याला करेक्ट का इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा या पद्धतीने प्रश्न आलेले दिसतात. ठीक आहे, सो बॅक टू द क्वेश्चन. इथे तुम्ही बघितलं तर इज वापरलेलं आहे आणि व्हर्बचा ING फॉर्म वापरलेला आहे जे करेक्ट आहे, प्लस आपण जे स्ट्रक्चर बघितलं WH टाईप वर्ड, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, व्हर्बचा ING फॉर्म आणि ऑब्जेक्ट या पद्धतीने, त्याचबरोबर क्वेश्चन मार्क, हे आपले जे सगळे रूल्स आहेत, स्ट्रक्चर आहेत ते इथे फॉलो होतात. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स हे करेक्ट आहे आणि त्याचबरोबर त्यात आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दिसत आहे. प्रेझेंटमधला कंटिन्युअस टेन्स दिसतो. आणि नेक्स्ट बघा, अ फ्रेंड ऑफ अवर्स इज गोइंग टू स्टे विथ अस इन नोव्हेंबर. आता इथे आपण सांगतोय गोइंग टूचा वापर करून की ही क्रिया घडणार आहे. इथे सुद्धा स्ट्रक्चर बघितलं तर कंटिन्युअस टेन्सचं आहे असं वाटतं गोइंग टू वापरल्यामुळे, पण जेव्हा आपण वाक्यात गोइंग टूचा वापर करतो त्यावेळेस आपण तिथे फ्युचर इव्हेंटबद्दल सांगितलेलं असतं. ठीक आहे, फ्युचर इव्हेंट जी प्लॅन्ड आहे किंवा अगदी टाईम टेबलप्रमाणे फिक्स आहे. ठीक आहे, फिक्स असेल एखादी गोष्ट तर आपण वापरतो, टाईम टेबलनुसार असेल तरीही आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना करतो आणि त्या ॲक्च्युली सिम्पल फ्युचरच्या असतात तरीही आपण त्या सिम्पल प्रेझेंटमध्ये मांडू शकतो. मग इथे गोइंग टू म्हणजे प्लॅन्ड ॲक्शन आणि त्याचबरोबर यात खात्री जास्त आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. ठीक आहे, ओके, सो ह्याचा आन्सर काय असणार आहे, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फर्स्ट सेंटेन्समध्ये आहे. सो आपल्याकडे एकच ऑप्शन आहे जो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दाखवतोय, ऑप्शन 3 हे याचा करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त एक जरी स्ट्रक्चर व्यवस्थित आयडेंटिफाय करता आलं तरीही तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर मिळत आहे. प्रेझेंट कंटिन्युअस फर्स्ट सेंटेन्स आणि सेकंड सेंटेन्स आहे फ्युचर टेन्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आय ॲम हिअर सिन्स 1951.
यामध्ये काय करेक्ट आहे, कुठल्या पार्टमध्ये इनकरेक्ट आहे हा पार्ट ते आपल्याला सांगायचं आहे. पार्ट 1, पार्ट 3, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असे 4 पार्ट्स केलेले आहेत. याचा आन्सर काय असेल हे तुम्ही गेस करा. त्यानंतर मग आपण डिस्कस करूया. ओके, क्वेश्चनमध्ये आपल्याला कीवर्ड काय मिळतोय? सिन्स हा शब्द. सिन्स जर वाक्यात वापरलेलं असेल तर तिथे आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये वाक्यरचना करतो. ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी हे जे ॲम वापरलेलं आहे हे ॲक्च्युली सिम्पल प्रेझेंट दाखवतं. आता टू बी असणे या अर्थाने आपण हे जे फॉर्म्स आहेत हे वापरलेले असतात. ठीक आहे, मग या ठिकाणी एम जे आहे हे आय सोबत कंपॅटिबल आहे, बरोबर आहे, पण वाक्यरचना ही सिम्पल प्रेझेंटमध्ये होते. आपल्याला वाक्यरचना करायची आहे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये, कारण 1951 पासून ती कृती सुरू आहे आणि अजून देखील ती कंटिन्यू आहे असं आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. त्यामुळे सिन्स शब्द वापरलाय तर परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटची वाक्यरचना पाहिजे होती. एम हे या ठिकाणी चुकीचं आहे. करेक्ट सेंटेन्स कसं असायला पाहिजे? I have been living here since 1951. ओके, या पद्धतीने आय सोबत हॅवचा वापर करून बीन आणि VING हे जे असे फॉर्म्स आहेत हे वापरून आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये वाक्यरचना केलेली आहे. ऑप्शन सेकंड ह्या पार्टमध्ये एरर आहे असं आपल्याला दिसतं. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct alternatives to fill in the blanks in the given sentences. I dash spoken to him on the subject many times. Second sentence, I dash speaking to him for 10 minutes. यातलं करेक्ट ऑप्शन काय असेल हे गेस करा. ओके, आता आपण क्वेश्चन वाचले आपल्याला लक्षात येतं की इथे वर्बचे वेगवेगळे फॉर्म्स वापरलेले आहेत. मग आता वर्बचा फॉर्म कोणता? V3 हे आहे आणि हे आहे V4 VING फॉर्म. ओके, मग जर आपण V3 वापरलंय तर या ठिकाणी हॅव, हॅज किंवा हॅड यापैकी एखादा हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे. मग ते ऑप्शन 4मध्ये नाही आहे. ठीक आहे, फर्स्ट सेंटेन्ससाठी हा ऑप्शन दिला आहे तर ऑप्शन 4 एलिमिनेट होतो. राहतात आपल्याकडे 3 ऑप्शन्स. ठीक आहे, पण त्यातसुद्धा हॅव शब्दासोबत इथे बीनचं पेअरिंग केलेलं आहे, म्हणजे ही परफेक्ट कंटिन्युअसची वाक्यरचना झाली. त्यामुळे तो पण ऑप्शन आपला एलिमिनेट होतो. आपल्याला फक्त हॅव, हॅज किंवा हॅडसोबत V3 वापरता येतं. मग त्यामुळे ते 2 जे ऑप्शन्स आहेत ते एलिमिनेट होतात. आता दोन्ही ठिकाणी हॅव आहे, बरोबर, मग आपल्याला लक्षात आलं की हॅव वापरायचं आहे. सेकंड सेंटेन्स बघा, V4 वापरलेला आहे. V4 म्हणजे वर्बच्या ING फॉर्मची जी रचना असते ही आपण कधी करतो? एकतर कंटिन्युअस टेन्समध्ये आणि त्याचबरोबर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. मग या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वाक्यरचना केलेली असते. जर आय करता असेल तर त्यानंतर एकतर ॲम येऊ शकतं किंवा मग हॅव बीन येऊ शकतं. पण आता हे झालं आपलं टेक्निकल पार्ट. सगळ्यात महत्त्वाचा कीवर्ड आपल्याकडे ह्या वाक्यासाठी दिलेला आहे, तो म्हणजे हा जो कालावधी आहे तो. सिन्स किंवा फॉर हे आपण वापरू शकतो. सिन्स जेव्हा आपल्याला टाईम दिलेला असतो, वेळ दिलेली असते, आणि फॉर जे आहे हे आपण ड्युरेशन दिलेलं असतं, म्हणजेच कालावधी दिलेला असतो, यावेळी वापरतो. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही की फॉर 10 मिनिट्स यावरून लक्षात येतं की आपण या ठिकाणी सिम्पल जे वाक्य बनवलेलं आहे यामध्ये कंटिन्युटी दाखवायची आहे. कंटिन्युअस आहे म्हणजे V4 वापरलं, बरोबर आहे. ठीक आहे, पण करता आपला हा फर्स्ट पर्सन आहे, तो सिंग्युलर जरी असेल तरीही आपण या ठिकाणी हॅवचा वापर करतो. आणि V4 आहे म्हणजे आपल्याला इथे आणखीन एक हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं जे बीन वापरलेलं आहे. ऑप्शन फर्स्ट हे याचा आन्सर असणार आहे हॅव
आणि हॅव बीन. फर्स्ट सेंटेन्समध्ये हॅव येणार आणि सेकंड सेंटेन्समध्ये हॅव बीन हे आपल्याला वापरायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघितलं तर दोन्हीकडे हॅव दिलेलं आहे, म्हणजेच दोन्हीकडे V3 असलं असतं तरच ते सेंटेन्स करेक्ट होईल. सी, ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक इथे लागू करून तुम्ही तुमचे ऑप्शन्स आरामात काढू शकता. अगदी 10 सेकंदात तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह होतात पेपरमध्ये. परीक्षेमध्ये तुम्ही स्ट्रेस जरी घेतलेला असेल, एक थोडंसं प्रेशर पाहिजे आपल्याला, त्याशिवाय आपण तेवढं चांगल्या रीतीने परफॉर्म करू शकत नाही. त्या परफॉर्मन्स प्रेशरमध्ये तुम्हाला या गोष्टी फक्त सिली मिस्टेक्समधून हातातून घालवायच्या नाहीत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, याचा आन्सर आपण फर्स्ट बघितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ब. आय युजली वॉक टू कॉलेज बट टुडे डॅश इन माय अंकल्स कार. याचा आन्सर काय असेल ते मला सांगा. ओके, आता हे खूप सिंपल वाक्य आहे. पहिल्यांदा युजली हा शब्द तुम्हाला काय सांगतो, ही घटना नेहमी घडते. ओके, इट इज हॅबिट. ही क्रिया नेहमी घडणारी आहे, सवयीची आहे, रिपिटेशन होतं, एक फ्रिक्वेन्सी आहे, वारंवार आपल्याला ही गोष्ट घडताना दिसते. तर या ठिकाणी ही जी कृती आहे ही आपण कशी करतो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. आय युजली वॉक टू कॉलेज. आता हा जो शब्द आहे हा आपण V1 मध्ये वापरलेला आहे, वॉक. सो हे सेंटेन्स आपण हॅबिट दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंटमध्ये वापरतो. पण हे जे कंजंक्शन आहे, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, कंजंक्शन बट आपण जेव्हा वापरतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये विरोधाभास निर्माण केलेला असतो. म्हणजे एक वाक्य त्याच्या विरुद्ध असतं. यावरून तुम्हाला गेस करायचं आहे की पुढचं सेंटेन्स हे निगेटिव्हच आहे. जर इथे तुम्हाला पॉझिटिव्ह सेंटेन्स दिलेलं असेल बटच्या आधी, तर ऑब्व्हियसली या कंजंक्शन नंतर आपण असं काहीतरी घडलं नाही असं आपण सांगतो. म्हणजे ही कृती नेहमी घडते पण आज असं झालं नाही, किंवा त्या दिवशी आपण इथे म्हणत आहोत की टुडे असं झालेलं नाही. मग आज हे झालं नाही सांगत असताना आपण पुढे काय म्हणतोय, इन माय अंकल्स कार. म्हणजे माझी चालण्याची कृती जी होती ती आज काही घडली नाही, कारण मी आज माझ्या मामासोबत काकासोबत कारमध्ये गेलो. कारमध्ये गेलोय म्हणजे आपण इथे वॉकिंग केलेलं आहे का, नाही, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. त्याचबरोबर जर तुम्हाला इथे गोईंग वापरायचं असेल तर या ठिकाणी कुठलंही हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही, एमिजर दिलेलं नाही आहे किंवा वॉज वेअर दिलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला हा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट करावा लागतो. आपण जे स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत, कोणत्या हेल्पिंग वर्बसोबत आपण कोणता वर्बचा फॉर्म वापरतो, हे एकदा रिवाईज करा. म्हणजे तुम्हाला एकदा रिव्हिजन केल्यानंतर लक्षात येईल की आपण खूप अगदी 5 सेकंदामध्ये सुद्धा 2 ऑप्शन्स एलिमिनेट करतो. राहिलेल्या 2 ऑप्शनवरती विचार करायला आपल्याकडे बराच वेळ असतो. ओके, मग आता इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत, गो किंवा वेंट. ही कृती एकदाच घडलेली आहे, म्हणजे याऐवजी ही कृती घडली असं आपल्याला सांगायचं आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी सिंपल पास्ट वापरावा लागणार आहे. म्हणजे आज असं घडलं नाही, घडलं नाही. ठीक आहे, मराठी वाक्यात आपण ल वापरलेला आहे मराठी क्रियापदाच्या शेवटी, म्हणजे हा सिंपल पास्ट असणार आहे. V2 मध्ये वाक्यरचना करायची आहे आणि V2 मध्ये आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, वेंट. त्यामुळे आपण या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट सुद्धा एलिमिनेट करू शकतो. या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट, द अर्थ मूव्ड राउंड द सन. पॉइंट आउट द पार्ट ऑफ दिस सेंटेन्स दॅट इज इनकरेक्ट. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचसुद्धा समजले पाहिजेत, म्हणजे कशाला काय म्हणतात इतकं बेसिक समजलं पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्हाला टेन्ससुद्धा आयडेंटिफाय करायचं आहे. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर काय असेल हे 10 सेकंदात सांगा. इझी क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेंटेन्स काय आहे, द अर्थ मूव्ड राउंड द सन. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. याला आपण मराठीत काय म्हणतो, वैश्विक सत्य. वैश्विक सत्य काही सायंटिफिक फॅक्ट्स असतात की ज्या तुम्ही जगात कुठेही गेलात तरी हे असंच घडणार आहे. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत आहे असं आपल्याला सांगायचं आहे. मग हे कुठेही आपण गेलो तरी ही गोष्ट खरी आहे, वैश्विक सत्य आहे. त्यामुळे ही वाक्यरचना सिंपल प्रेझेंटमध्ये पाहिजे होती.
सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना काय असते? सब्जेक्ट नंतर आपण व्हर्ब वापरतो. जर थर्ड पर्सन सिंग्युलर करता असेल तर आपण व्हर्बला एस किंवा इएस प्रत्यय लावलेला असतो. त्यानंतर मग आपण ऑब्जेक्ट वाक्यात लिहिलेलं आहे. इथे तुम्ही बघितलं तर व्हर्ब पास्ट टेन्समध्ये दिलेलं दिसतं, म्हणजे ही कृती एकदाच घडली. पृथ्वी सूर्याच्या भोवती एकदा फिरली आणि थांबली असा अर्थ होतो या वाक्याचा, जो चुकीचा आहे. त्यामुळे हे युनिव्हर्सल ट्रूथमधलं सेंटेन्स सिम्पल प्रेझेंटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि हे सिम्पल प्रेझेंट वापरताना कर्ता कोणता आहे ते बघा, सिंग्युलर आहे. द अर्थ हे सिंग्युलर कर्ता आहे, थर्ड पर्सन आहे. म्हणून आपल्याला वाक्य लिहिताना द अर्थ मूव्ज राउंड द सन असं लिहावं लागेल. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो पॅटर्न आहे द अर्थ, द सन हे सेलेस्टियल बॉडीज आहेत, त्याच्या आधी आपण आर्टिकल दचा वापर केलेला असतो. आणि त्याचबरोबर MPSCच्या क्वेश्चनमध्ये पेपरमध्ये दिलेला आहे अर्थचा ई कॅपिटल आहे, सनचा एस कॅपिटल आहे. जर पंक्च्युएशनला कधी प्रश्न आला तर या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता आपण एक काम करूया, या सेंटेन्सचे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते गेस करूया. ठीक आहे. द हे आर्टिकल असणार आहे, डिटरमायनर म्हणू शकतो आपण त्याला. अर्थ हे नाऊन आहे, बरोबर. अर्थ हे आहे नाऊन. मूव हे आहे वर्ब. राऊंड हे असेल प्रिपोजिशन. आणि द सन हे पण असणार आहे नाऊन. ठीक आहे. द आर्टिकल किंवा डिटरमायनर आणि सन हे आणखीन एक नाऊन असणार आहे. मग आता इथे तुम्ही बघितलं तर वाक्यातला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, प्रिपोजिशन आणि वर्ब असे त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑब्जेक्ट जो आहे हा सन असणार आहे. अर्थनी जी क्रिया केलेली आहे ती कोणावर घडली, म्हणजे मुवमेंटची क्रिया कोणी केली? सब्जेक्टनी केली. कोणती कृती आहे? यात सब्जेक्ट कोण आहे? अर्थ आहे. मग सब्जेक्ट करेक्ट दिलेला आहे, यात काहीही इनकरेक्ट नाही. इथे मात्र V1 वापरायला पाहिजे होतं. आता काही लोक याला V5 सुद्धा म्हणतात, आपण V1च म्हणूया, फक्त एस किंवा ESचाच तर प्रश्न आहे. ठीक आहे. सो V1 वापरतात. मग इथे V1 ऐवजी चूक झालेली आहे, वाक्यातलं व्हर्ब हे इनकरेक्ट पद्धतीने वापरलेलं आहे. आणि ऑब्जेक्ट जो आहे ते करेक्ट आहे. आता राऊंड सन किंवा अराउंड सन असं कन्फ्युजन होऊ शकतं, पण इथे तुम्हाला पहिल्यांदा राऊंड या शब्दाच्या आधीच कळलेलं आहे की मिस्टेक काय आहे. त्यामुळे हा शब्द बरोबर आहे असं कन्सिडर करूनच पुढे जायचं. ठीक आहे. अराउंड आणि राऊंड असा फार फरक पडत नाही. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन 4. मूव्ड झालेला आहे, त्याऐवजी मूव्ज असं पाहिजे होतं. ठीक आहे. आपण एक्सप्लेनेशन पण बघत आहे आणि तुमचे जिथे लॉजिक चुकतायत किंवा बरोबर येत आहेत हे सगळं हे तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करा, लिहून ठेवा, तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. खूप सोपा क्वेश्चन आहे आणि आय गेस हा आपण शॉर्ट्समध्ये पण घेतलेला आहे. ठीक आहे. फिल इन द ब्लँक विथ ॲन ॲक्सेप्टेबल फॉर्म. आपला काय शब्द विचारलेला आहे? सुसंगत किंवा जे मान्य होईल, कम्पॅटिबल असेल, मिळतं जुळतं असेल असा व्हर्बचा फॉर्म शोधा. Acceptable form of verb given in the options. My father dash many friends. 10 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. ओके. आपण काय म्हणतोय इथे? टू हॅव हे आपण असणे, एखाद्या गोष्टीवरती आपला ताबा असणे, पझेशन, किंवा आपण एखादी गोष्ट ओन करत आहे या अर्थाने आपण टू हॅव हे व्हर्ब वापरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, स्टॅटिव्ह व्हर्ब्स जे असतात ज्याला आपण ING फॉर्ममध्ये वापरत नाही. ठीक आहे. हे जे फॉर्म्स आहेत यापैकी एक असतं वर्ब्स ऑफ पझेशन. ठीक आहे. त्यानंतर वर्ब्स ऑफ डिझायर किंवा होप. त्यानंतर वर्ब्स ऑफ मेंटल स्टेट. हे जे वर्ब्स आहेत हे आपण ING फॉर्ममध्ये वापरत नाही. मग आता इथे ING फॉर्ममध्ये वॉन्ट हा शब्द वापरलेला आहे. एखादी गोष्ट हवी आहे, वी डिझायर फॉर समथिंग, या पद्धतीने जर तुम्ही वॉन्ट हा शब्द वापरला तर तो कधीही ING फॉर्ममध्ये वापरत नाही. वॉन्टिंग हा शब्दच मुळात चुकीचा आहे. ठीक आहे. आय एम लाइकिंग यू किंवा यू आर लुकिंग ब्युटिफुल हे जे शब्द आहेत हे ॲक्च्युली इनकरेक्ट आहेत. ING फॉर्ममध्ये आपण यांना वापरू शकत नाही. लुक हा शब्द जर बघणे या दृष्टीने वापरला असेल, म्हणजे काय, टू सी, तर या अर्थाने जर ING फॉर्ममध्ये वापरला तर हा करेक्ट असतो. पण जर लुक हा शब्द दिसणे
बाह्य तुमचं जे काही दिसणं आहे, आउटर अपिअरन्स जो आहे, तर वर्ब ऑफ अपिअरिंग आपण याला म्हणतो, वर्ब्स ऑफ अपिअरिंग. यामध्ये या पद्धतीने जर लुक हा शब्द वापरला तर त्याला ING फॉर्ममध्ये वापरायचं नाही. सो हे असे जे वर्ब्स आहेत यामध्ये कोणते कोणते वर्ब्स येतात बघा. थिंक, लुक, सीम, कन्सिडर. ठीक आहे. आता कन्सिडरिंग द फॅक्ट या पद्धतीने तुम्ही वापरलेलं असेल तर ते बरोबर आहे, कारण ते त्या ठिकाणी जिरणचं काम करतं. वर्ब म्हणून ते आपण वापरत नाही. पण जर मी असं म्हटलं आय एम कन्सिडरिंग युअर प्रपोजल, तर ते ॲक्च्युली ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असेल. ठीक आहे. थिंक, लुक, सीम, वॉन्ट, हॅव. आता हॅव हा शब्द जर आपण एखाद्या गोष्टीवर आपला ताबा आहे असं म्हणतोय तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम हॅव्हिंग कार, आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे लेक्चरमध्ये. आय एम हॅव्हिंग अ कार म्हटलं तर हे या ठिकाणी इनकरेक्ट असेल, कारण वी आर हॅव्हिंग पोझेशन ऑन समथिंग, वी हॅव समथिंग, वी हॅव ओनरशिप ऑन समथिंग. त्यामुळे आपण या ठिकाणी हॅव्हिंग वापरायचं नाही. आणि जर आपण असं म्हटलं आय हॅव अ कार, तर हे मात्र हे सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट असणार आहे. ओके. आय एम हॅव्हिंग हेडेक असं नाही म्हणायचं, आय हॅव हेडेक. आय एम हॅव्हिंग फिवर, आय हॅव फिवर. ठीक आहे. त्याच पद्धतीने फील हा शब्द, स्मेल हा शब्द, टेस्ट हे शब्द. आता इथे सुद्धा यात काय डिफरन्स आहे हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे जर आपण एखादी कृती ही ॲक्शनमध्ये दाखवत असेल, कृती घडत असताना ॲक्टिवली कृती घडली असं सांगत असेल, तर आपण त्या ठिकाणी हे जे वर्बचे फॉर्म्स आहेत हे ING मध्ये वापरू देखील शकतो. जर आपण नॉन ॲक्शन वर्ब म्हणून वापरले, नॉन ॲक्शन वर्ब म्हणून आपण जर हे शब्द वापरले तर हे ॲज इट इज एकतर V1 किंवा V2 मध्ये वापरू शकतो, टेन्सनुसार जे योग्य असेल ते. पण आपण याला V4 मध्ये वापरू शकत नाही, वर्बच्या ING फॉर्ममध्ये वापरू शकत नाही. एक एक्झाम्पल बघूयात आपण. मी जर असं म्हटलं, आपण हे एक्झाम्पल बघितलेलं पण आहे लेक्चरमध्ये. ओके. आय स्मेल अ रोज. आणि जर असं म्हटलं आय ॲम स्मेलिंग रोज. या दोन वाक्यांमध्ये मुळात पहिल्यांदा आपण ॲक्शन वर्ब आणि नॉन ॲक्शन वर्ब समजून घेऊयात. या ठिकाणी आय स्मेल अ रोज आपल्या ज्या ज्ञानेंद्रियाद्वारे आपण ज्या गोष्टी परसिव्ह करतो, ज्या गोष्टी आपण सेन्स करतो, म्हणजे चव बघणे, एखादा स्पर्श जाणवणे, त्यानंतर एखादी चव बघणे, स्मेल घेणं, ऐकणं, बघणं, ह्या ज्या कृती आहेत यात आपण म्हणजे परसेप्शन आहे ते आपलं सेन्स ऑर्गन्सवरती ऑटोमॅटिक त्या गोष्टी परसिव्ह होतात आपल्याला. तिथे आपण कुठेही डेलिब्रेटली जाणीवपूर्वक गोष्ट केलेली नाही. त्यामुळे ह्या झाल्या नॉन ॲक्शन वर्ब्स. ठीक आहे. एखादी कृती आपण मनापासून विलिंगली किंवा जाणीवपूर्वक केलेली नाही. त्यामुळे आपण जर असं म्हटलं आय स्मेल अ रोज, तर मला रोजसारखा वास येतोय, मला गुलाबाचा वास येतोय, असा ह्याचा अर्थ झाला. पण जर आपण असं म्हटलं आय ॲम स्मेलिंग अ रोज, तर इथे ती कृती जाणीवपूर्वक केलेली आहे, हे झालं ॲक्शन वर्ब. आणि मी ते वास कशासाठी घेत आहे, असं म्हणजे का घेत आहे किंवा मी मुद्दामून घेत आहे असं आपण इथे म्हणू शकतो. पण हे जे फॉर्म्स आहेत हे आपण युजली स्पोकन इंग्लिशमध्ये याचा जास्त वापर करतो. एक्सक्यूज मी. ग्रॅमॅटिकल गोष्टींमध्ये आपल्याला स्टॅटिव्ह वर्ब्स असेच वापरायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला वर्बचा ING फॉर्म वापरायचा नाही. वाक्याचा अर्थ काय आहे हे समजल्यानंतर तुम्हाला समजेल की ॲक्शन वर्ब कुठलं, नॉन ॲक्शन वर्ब कुठलं. पण इन जनरल एक लक्षात ठेवा की V4 मध्ये हे वर्ब्स वापरायचे नाहीत. कोणकोणते वर्ब्स ते आपण मागे लिहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो हॅव वरून आपण स्टॅटिव्ह वर्ब्स बघितले, यांना ING फॉर्ममध्ये वापरायचं नसतं. वॉन्ट याच्यावरून आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. आता याच एक्सप्लेनेशनचा एक सेकंड पार्ट आपण बघूयात. फादर, माय फादर. या ठिकाणी आपण वाक्यात थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्याबद्दल बोलत आहोत. ठीक आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसोबत आपण कोणकोणती क्रियापदं वापरतो? डसचा वापर होतो, हॅजचा वापर होतो. ओके. मग या वाक्यात आपल्याला हॅज वापरावं लागणार आहे, कारण माझ्या वडिलांकडे ही गोष्ट आहे असं म्हणायचं आहे. मग इथे थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासोबत हॅजचा वापर केला पाहिजे. ठीक आहे. माय फादरसोबत हॅव येणार नाही.
वॉन्टिंग हा शब्दच नसतो, ॲक्च्युली चुकीचा आहे हा. राहतात 2 ऑप्शन्स. जर आपण इथे हॅज वापरत आहोत तर हे करेक्ट आहे, आणि जर त्या वडिलांना अधिक फ्रेंड्स हवे आहेत असं म्हणायचं आहे, वॉन्टच व्हर्ब वापरायचं आहे, तर आपल्याला हे वॉन्ट्स असं वापरावं लागणार आहे. वॉन्ट वापरून चालणार नाही. ठीक आहे. त्यामुळे इथे डज किंवा आपण जे V5 म्हणतो, एस किंवा ES लावलेलं आहे ते, त्या पद्धतीने हा शब्द इथे इनकरेक्टच आहे. त्यामुळे ऑप्शन 2 हे आपला आन्सर असणार आहे. फिल इन द ब्लँक आपण एकदा वाचूयात व्यवस्थित ती ब्लँक फिल करून. माय फादर हॅज मेनी फ्रेंड्स, हे इतकं सिम्पल सेंटेन्स होतं. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन वाचायला थोडासा मोठा आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ऑर आर ग्रॅमॅटिकली करेक्ट, या पद्धतीने आहे. आपण क्वेश्चन रीडिंग सहित 30 सेकंदांचा टायमर देऊयात. ओके, आय होप तुम्हाला तुमचा आन्सर मिळाला असेल. आपण आता क्वेश्चन रीड करूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ऑर आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. फर्स्ट सेंटेन्स आहे, शी लिव्ज फॉर लंडन दिस इव्हनिंग. इथे आपल्याकडे सिम्पल प्रेझेंटची वाक्यरचना दिसते. शी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यासोबत आपण वर्बला एस किंवा ES प्रत्यय लावलेला आहे, म्हणजे हे करेक्ट झालं. दिस इव्हनिंग म्हणजे आपल्याला इथे प्रेझेंट टेन्स दिसतो. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ही इज हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स. थर्ड सेंटेन्स वाचूयात, आय एम वॉन्टिंग अ ग्लास ऑफ वॉटर. नेक्स्ट सेंटेन्स, द रेन हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड. या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हॅव्हिंग, वॉन्टिंग आणि रेनिंग हे जे व्हर्बचे फॉर्म्स आहेत हे चुकीचे वापरलेले आहेत. आत्ता जस्ट आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये जे एक्सप्लेनेशन बघितलं, स्टॅटिक वर्ब्स असतात ज्यांना ING फॉर्ममध्ये वापरायचं नाही, ते 2 इथे बघा हॅव्हिंग आणि वॉन्टिंग दिलेलं आहे. मग ऑप्शन बघत असताना सेकंड आणि थर्ड करेक्ट म्हणणारे जे आहेत ते आपण एलिमिनेट करूयात. फक्त सेकंड आपण इनकरेक्ट आहे म्हटलं तरी तिन्ही ऑप्शन ऑन द स्पॉट कॅन्सल होतात. फक्त तुम्हाला एवढं लक्षात पाहिजे की कन्सेप्टवरती काम केलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं, आपण ट्रिक्स लक्षात ठेवूयात, पण ट्रिक्सपेक्षा तुम्ही कन्सेप्टवर काम करा. आणि आपलं जे टेन्सचं लेक्चर आहे यात आपण स्पोकन इंग्लिशसाठी सुद्धा, म्हणजे तुम्हाला एक काय म्हणतं आपण, काहीतरी जुगाड करून तुम्हाला मराठी वाक्य बनवलेलं आहे, मग त्याचं इंग्लिश बनवायचं आहे, ते कसं करायचं हे पण मी शिकवलेलं आहे. म्हणजे बेसिक रायटिंगचा जो पार्ट असतो, नॉर्मल एक क्वेश्चन स्ट्रक्चर बनवणं किंवा मग एखादं वाक्य मराठीतून इंग्लिशमध्ये बनवणं, हे आपल्याला कसं उपयोगी पडतं हे आपण ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. प्लस ग्रामरच्या कन्सेप्ट्स त्यासुद्धा आपण बघितलेल्या आहेत. व्हर्बची पूर्ण लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे हे जे व्हर्ब्स आहेत हे आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायला मदत करतात. इथे सुद्धा ही इज हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स म्हणजे त्याच्याकडे खूप जास्त मित्र आहेत, त्याचे मित्र खूप आहेत, पोझिशन आहे, ओनरशिप आहे, त्यामुळे हॅव्हिंग आपण वाक्यात वापरणार नाही. आणि ऑब्व्हियसली वॉन्टिंग हा शब्दसुद्धा इनकरेक्ट आहे. फक्त सेकंड सेंटेन्स इनकरेक्ट आहे कळल्यावर तुमचे तिन्ही ऑप्शन्स एलिमिनेट होतात. एकच ऑप्शन आपल्याकडे राहतो, तो आहे ऑप्शन 1. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आणि याचं जे एक्सप्लेनेशन आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. फक्त हा जो क्वेश्चन आहे, द रेन हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड, तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इट हे प्रोनाऊन जे आहे हे आपण रेनमध्ये म्हणजे ॲज अ सब्जेक्ट, रेन हा शब्द जेव्हा आपल्याला वापरायचा असतो त्यावेळेस आपण इटनी वाक्याची सुरुवात करतो आणि इट हे प्रोनाऊन रेनसाठी रिप्लेसमेंट असतं. मग आता इथे आपण काय म्हणतोय, द रेन हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड, त्याऐवजी काय म्हणावं लागेल, इट हॅज बीन रेनिंग. ठीक आहे, इथे तुम्हाला इट प्रोनाऊन वापरायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस मे इंडिकेट अ फ्युचर इव्हेंट. फ्युचर टेन्समधली वाक्य कोणती आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. क्वेश्चन वाचण्यासहित आपण 30 सेकंड्समध्ये हा क्वेश्चन सोडवतोय.
ओके, झालं आहे का? फ्युचर इव्हेंट आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. आता फ्युचर इव्हेंट सांगण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी बघतो? आपण हे सगळं बघितलेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. फर्स्ट लेक्चर जे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं, आणि यूट्यूबवरती सुद्धा डेमो लेक्चर एक अवेलेबल आहे. त्यात पण आपण बघितलेलं की सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि त्याचबरोबर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधलं त्यात आणखीन गोइंग टू, हे जे शब्द आहेत, या ज्या वाक्यरचना आहेत त्यात आपण फ्युचर टेन्समधले वाक्य बनवू शकतो. यात आपण फिक्स्ड इव्हेंट्स असतात, प्लॅनिंग झालेलं असतं, फिक्स किंवा प्लॅन इव्हेंट्स असतात असं म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला आत्ता जे आपण बघतोय ते कळेल. मूवी स्टार्ट्स इन 10 मिनिट्स. इथे तुम्ही बघितलं तर V1 वापरलेला आहे. मूवी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून आपण स्टार्ट या व्हर्बला एस प्रत्यय जोडलेला आहे. आणि त्यानंतर आपण काय म्हणतोय, पुढच्या 10 मिनिटात मूवी चालू होणार आहे. आता तुम्ही जर आपण युजली जात असतो मूवीला वगैरे, तर तिथे गेल्यानंतर मूवी हा टाईमवर चालू होतो. म्हणजे एखादा कोणाचं तरी तिकीट आहे, म्हणजे हाऊसफुल आहे शो, पण एक जण आला नाही, 2 जण आले नाही म्हणून ते काही थांबत नाही. जसं की ट्रेनसुद्धा ती तिच्या ठरलेल्या वेळेत निघते, शेड्यूलनुसार ठरलेल्या वेळेत. शेड्यूल म्हणा किंवा स्केड्यूल म्हणा, दोन्हीही बरोबर आहे. सो शेड्यूलनुसार ती कृती घडत आहे, तर तेव्हा आपण तिथे सिम्पल प्रेझेंटमध्ये वाक्यरचना करतो आणि हे वाक्य यामुळे करेक्ट आहे. ओके, इथे फ्युचर इव्हेंट आपल्याला दाखवलेला दिसतो, बरोबर. मग फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, तर आपण ऑल 3 आणि हा जो फर्स्ट आहे याला कन्सिडर करूयात. ठीक आहे, सेकंड ऑप्शन आणि सेकंड आणि थर्ड ऑप्शन एलिमिनेट होतात. आता सेकंड सेंटेन्स करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे आपण बघूयात. द सॅम्पल विल बी सेंड फॉर डिटेल्ड एक्झामिनेशन. आता इथे ना बेसिकली आपल्याला काय वाटतंय की विल आणि बी वापरलेलं आहे हे आपण बघत नाही, आपण डायरेक्ट सेंट बघतो. सेंटचा V3 आहे, सेंड सेंट सेंट असं असतं ना, सेंड सेंट सेंट. हे V2 V3 आहे असं आपण बघतो. मग V3 वापरलंय म्हणजे हे वाक्य फ्युचर टेन्स दाखवत नाही, पूर्ण कृती दाखवतं असं आपल्याला वाटतं आणि आपण ऑप्शन सेकंड इनकरेक्ट आहे असं कन्सिडर करतो. पण तुम्ही जर बघितलं तर आपल्या ऑप्शनमध्ये सगळीकडे सेकंड करेक्ट आहे असंच सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला असं इथे सेंट शब्द दिसतोय म्हणजे आपण ते कन्सिडर केलं की हे चुकीचं असेल असं होत नाही. आणि त्याच्यामागे एक बेसिक मेन कारण काय आहे, तर इथे विल वापरून आपण फ्युचर टेन्स वापरला होता आणि हे वाक्य जे आहे हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला विल सोबत बी वापरून V3 वापरावं लागतं, कारण ते सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसचं आहे आणि म्हणून इथे तुम्हाला सेंट लिहिलेलं दिसतं. द सॅम्पल विल बी सेंट फॉर डिटेल एक्झामिनेशन. सॅम्पल स्वतःहून चाललंय का एक्झामिनेशनला, त्याला कोणीतरी पाठवत आहे म्हणून ती कृती ॲक्टिव्हली झाली नाही. द सब्जेक्ट वॉज पॅसिव्ह, त्यामुळे हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि म्हणून इथे ही वाक्यरचना योग्य आहे. ओके, मग आता सेकंड सेंटेन्स पण करेक्ट आहे. राहतो प्रश्न फक्त थर्ड चेक करण्याचा. यू शुड फिनिश द वर्क बिफोर यू लीव. आता इथे बिफोर शब्द वापरल्यानंतर काय वापरलंय, V1 वापरलेलं आहे. बिफोर आफ्टर हे जर शब्द आपण वापरले तर आपण कृती आधी घडली का नंतर घडली हे सांगतो. यात आपण बऱ्यापैकी परफेक्ट पास्टच्या वाक्यरचना बघतो, जी आधी घडलेली असेल कृती त्यासाठी. पण इथे आपल्याला काय सांगायचंय, प्रेझेंटमध्ये पण वाक्यरचना असतात. मग इथे तुम्ही बघा, तू जाण्याच्या आधी हे पूर्ण कर. बिफोर यू लिव्ह म्हणजे अजून निघण्याची कृती पूर्ण झाली आहे का, नाही, म्हणजे हा सुद्धा भविष्यकाळच आहे. तू जायच्या आधी ही गोष्ट कंप्लीट कर. आता हे जे शुड वापरलेलं आहे हे आपण एक मोडाल वापरतो जे सजेशनसाठी असतं. सजेशनसाठी आपण या ठिकाणी शुडचा वापर केलेला आहे. शुड आणि लिव्ह हे म्हणजे शुड पास्ट टेन्स कन्सिडर केलात आणि लिव्ह V1 आहे असं कन्सिडर केलं, दोन्ही वाक्यात एकत्र आलं नाही असं लक्षात आलं की तुम्ही ते इनकरेक्ट समजणार. पण तसं हे वाक्य नाही, इथे आपण सजेशन करत आहोत की असं कर. ठीक आहे, त्यामुळे
यू विलच्या ऐवजी यू शुड आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे V1 आहे, त्यामुळे हे सेंटेन्ससुद्धा करेक्ट आहे. तिन्ही सेंटेन्सेसमध्ये आपल्याला फ्युचर इव्हेंट दिसतो, त्यामुळे ऑल 3 हे आपलं आन्सर असणार आहे. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्स. आता इथे आपल्याला वर्ब कोणतं योग्य वापरायचं हे जस्ट आत्ताच आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. आय डोंट थिंक या क्वेश्चनसाठी आपल्याला टायमरची गरज आहे. ठीक आहे. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द अल्टरनेटिव्स. द हेडमास्टर डॅश टू स्पीक टू यू. इथे बघा तुम्ही वॉन्टिंग शब्द वापरलेला आहे. तिन्ही ठिकाणी वॉन्टिंग शब्द वापरलाय तर तो इनकरेक्ट असेल. वॉन्ट्स वापरायचा आहे, त्यात हा थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे म्हणून वॉन्ट्स वापरलं, हे आपलं करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. Choose the underlined part of the sentence which has an error. The competition organized by the villagers will be over at 6 PM. याचा आन्सर काय आहे ते आपण गेस करूयात. 15 सेकंड्स. ओके, आता इथे तुम्ही बघितलं तर इथे फ्युचर इव्हेंटमधलं टाईम दिलेलं आहे 6 PM. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, टाईम टेबलनुसार ही जी मॅच द कॉम्पिटिशन जी काही आहे, स्पर्धा आहे, ती 6 वाजता संपणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी फिक्स्ड फ्युचर इव्हेंट दिलेली आहे आणि त्यामुळे हे वाक्य आपल्याला सिम्पल प्रेझेंटमध्ये बनवणं अपेक्षित होतं. ओके, त्यामुळे हे जे विल बी वापरलेलं आहे हे या ठिकाणी इनकरेक्ट आहे. ऑप्शन 3 हे याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅज बीन वर्किंग फॉर 2 months. ही वेंट टू मुंबई यस्टरडे. वी हॅव गॉन देअर लास्ट वीक. ही 3 सेंटेन्सेस दिलेली आहेत. यातलं करेक्ट इनकरेक्ट कुठलं ते ओळखायचं आहे. 20 सेकंड्समध्ये उत्तर काढा. ओके, तर आता आपण जी कन्सेप्ट बघितली होती, आपण काय म्हटलं होतं की फॉर 2 months. इथे आपल्याला ड्युरेशन दिलेलं आहे. ठीक आहे, टायमिंग दिलं आहे का तुम्हाला कालावधी दिला आहे? फॉर 2 months असं सांगितलेलं आहे, बरोबर. ड्युरेशन दिलेलं आहे. ही हॅज बीन वर्किंग. मग जर ड्युरेशन दिलेलं असेल, कालावधी दिलेला असेल, तर ते वाक्य आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये करतो. आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटसाठी बघा, ही नंतर आपण हॅज वापरलं आहे, त्यानंतर बीन वापरलेलं आहे, व्हर्बचा ING फॉर्म वापरलं आहे, म्हणजे हे स्ट्रक्चर करेक्ट आहे. सो ए करेक्ट म्हणणारे आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, त्यात आता सेकंड सेंटेन्स फक्त आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ही वेंट टू मुंबई यस्टरडे. यस्टरडेमध्ये आपण काल झाली ही कृती असं सांगतोय, म्हणजे इथे V2 वापरायला पाहिजे, जे या ठिकाणी योग्य वापरलेलं आहे. ज्या वेळेस आपण लास्ट सोबत वीक, मंथ, इयर, डे, आवर यापैकी कुठलंही एखादं टाईम फ्रेज वापरतो, म्हणजेच लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, लास्ट आवर, या पद्धतीने आपण जे म्हणतो, किंवा एगो, हे जे आपल्या वाक्यात वापरलेले असतात तिथे आपण सिम्पल पास्ट दाखवलेला असतो, तिथे V2चा वापर करायचा असतो. ओके, त्यामुळे इथे लक्षात येते की आपल्याला यस्टरडे सोबत V2 वापरले, जे करेक्ट आहे. मग ए आणि बी करेक्ट आहेत, म्हणजे आपला ऑप्शन 4 हे आन्सर मिळत आहेत. आपण तरीही थर्ड सेंटेन्स जे आहे, वी हॅव गॉन देअर लास्ट वीक, हे बघूया. लास्ट वीक वापरलेलं आहे, म्हणजे आपल्याला या वाक्यात V2चा वापर करायचा होता, पण त्यांनी V3 वापरलेला आहे आणि हे वाक्यरचना त्यांनी परफेक्ट प्रेझेंटमध्ये केलेली आहे, सो ती इनकरेक्ट आहे. ओके, V2 वापरायचं होतं आणि आपल्याला करेक्टच सेंटेन्स विचारलेला आहे, त्यामुळे ऑप्शन 4 हे आन्सर आपलं बरोबर आलं. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. आता हे सेंटेन्सेस वाचा. 25 सेकंड्स बघूयात.
ओके, आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघूयात. एक एक सेंटेन्स वाचू आणि ते करेक्ट का इनकरेक्ट ते आपण बघूयात. स्ट्रक्चरनुसार असेल सगळं. इथे बघा, आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट म्हटलेलं आहे. लास्ट नाईट म्हणजे V2चा वापर झाला पाहिजे होता, जो या ठिकाणी झालेला नाही. फर्स्ट सेंटेन्स इनकरेक्ट आहे. सेकंड सेंटेन्स बघा, फादर हॅज बीन इल सिन्स 10 years, 10 वर्षांपासून ते आजारी आहेत असं म्हणतोय आपण. पण इथे तुम्ही बघितलं तर हे हॅज बीनच्या ऐवजी व्हर्बचा ING फॉर्म सुद्धा वापरणं गरजेचं होतं. हे या ठिकाणी चुकलेलं आहे. सिन्समुळे आपण परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना करणार होतो, पण ते या ठिकाणी झालेलं दिसत नाही. थर्ड क्वेश्चन बघा, whom did you see? वाक्यात did वापरलेला आहे, त्यामुळे V1चा वापर झालेला आहे. WH वर्ड, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब, त्यानंतर सब्जेक्ट आणि मग व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. या पद्धतीने आपण WH टाईप क्वेश्चन जो असतो तो फ्रेम करत असतो. माहिती आहे, इथे आपण कोणाला पाहिलं, हुम म्हणजे इथे ऑब्जेक्टला क्वेश्चन केलं आहे, म्हणून ऑब्जेक्ट या वाक्यातला मिसिंग आहे आणि या पद्धतीने सेंटेन्स करेक्ट आहे. स्ट्रक्चर बघा तुम्ही, WH वर्ड, हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म कारण डीड वापरलेला आहे आणि क्वेश्चन मार्क. सो तंतोतंत हे जुळतं, त्यामुळे हे आन्सर ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे. नेक्स्ट बघा, माय ब्रदर इज इंजिनियर. आता इंजिनियर हा शब्द आपल्याला एका स्वराने वॉवलनी दिसतं उच्चारताना, त्यामुळे या ठिकाणी आपण ॲन असं हे वापरायला पाहिजे. आर्टिकल, माय ब्रदर इज ॲन इंजिनियर असं म्हणावं लागेल. ठीक आहे, मग हे फोर्थ सेंटेन्स इथे इनकरेक्ट आहे, कारण या ठिकाणी ॲन वापरायला पाहिजे होतं. मग करेक्ट सेंटेन्स कुठलं? ऑप्शन 3, whom did you see. हे सेंटेन्स अगदी ग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर वाईज करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, शी वर्क्स इन मुंबई. या सेंटेन्समध्ये इन अबाव सेंटेन्स द अंडरलाईन वर्ड डिनोट्स, यापैकी कुठली कृती दर्शवली जाते हे आपल्याला गेस करायचे. 20 सेकंड्स. ओके, आता इथे आपण बघूयात एक्सप्लेनेशन काय असेल. मुळात हे सेंटेन्स कुठलं आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं. कसं काय? सब्जेक्ट नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे एस प्रत्यय जोडून. मेन व्हर्ब आहे वर्क, त्याला आपण एस प्रत्यय लावलेला आहे, म्हणून हे झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण कधी कधी वापरतो? सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण हॅबिट दाखवण्यासाठी वापरतो. त्याचबरोबर युनिव्हर्सल ट्रूथ, त्यानंतर विविड नरेटिव्ह म्हणजे आपण जे कॉमेंट्री म्हणतो त्यासाठी वापरलेलं. ड्रामा किंवा क्रिकेट मॅच चालू असताना जी लाईव्ह कॉमेंट्री दाखवली जाते ती सगळी जी वाक्यरचना असते ही सिम्पल प्रेझेंटमध्ये असते. जसं गोष्टी सांगताना आपण सगळं सिम्पल पास्टमध्ये सांगतो, तसंच आपल्याला विविड नरेटिव्ह म्हणजे लाईव्ह जे आपण सांगतोय कॉमेंट्री वगैरे त्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना असतात. न्यूजपेपरच्या ज्या हेडलाईन्स असतात, न्यूजच्या हेडलाईन्स, त्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट वापरतो. त्यानंतर आपण जे कोट्स असतात, कोटेशन्स असतात, पुस्तकामधली काही वाक्य असतात की जी आपण हायलाईट करतो किंवा एखाद्या महान पुरुषांची वचनं जी असतात त्यांना आपण सांगतो, हे सगळे कोट्स जे आहेत हे सुद्धा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. त्याबरोबर फ्युचर इव्हेंट्स ज्या असतात, फ्युचर फिक्स्ड इव्हेंट्स म्हणजे ज्या टाईमटेबलनुसार घडतात त्या आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये वापरतो. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा हे तुम्हाला एकदा समजलं की तुम्हाला वाक्यरचना ओळखणं, करेक्ट का इनकरेक्ट सेंटेन्स ओळखणं हे खूप सोपं जातं. ठीक आहे, हे आपण सगळं बघितलेलं आहे, रिव्हिजनसाठी आपण बघितलं, आपल्या लेक्चरमध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या. आता एक गोष्ट लक्षात आली का? आपण या ठिकाणी कुठला टेन्स दाखवला आहे हे आपल्याला क्लिअरली कळलेलं आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला आहे. पण सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी कधी वापरतात हे पण तुम्हाला खोलात जाऊन विचारलंय. म्हणजे फक्त कन्सेप्टवरती लक्ष द्या. हे जे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून सांगते ते यासाठीच, कारण इथे बघितलं तर प्रेझेंट स्टेट, प्रेझेंट हॅबिट, टेम्पररी प्रेझेंट आणि टेम्पररी हॅबिट या पद्धतीने आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. टेम्पररी एखादी गोष्ट तात्पुरती होत असेल तर त्या ठिकाणी आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. ओके, त्यामुळे टेम्पररी हे असणार नाही, कारण हा कंटिन्युअस टेन्स वापरलेला असतो. मग आता एक लक्षात आलं की ही कृती
अशी एक गोष्ट आहे की जी नेहमी घडते, रुटीन आहे असं सांगण्यासाठी वापरलंय, म्हणून या ठिकाणी टेम्पररी सांगणारे दोन्हीही ऑप्शन्स एलिमिनेट होतात. आता प्रेझेंट स्टेट आणि प्रेझेंट हॅबिटमध्ये काय डिफरन्स आहे ते बघा. जर मी म्हटलं प्रेझेंट स्टेट, तर स्टेट ऑफ इमोशन किंवा मग एखादी सिच्युएशन. ठीक आहे. आता हॅबिट जर आपण असं म्हटलं तर हॅबिट म्हणजे काय, एखादी गोष्ट सवयीची असणे, नेहमी घडणे. एखादी गोष्ट सवयीची असणे, नेहमी घडणे. मग आता हे तिचं रुटीन आहे. रुटीन किंवा आपण याला रिपिटेशन म्हणू शकतो. रिपिटेशन आणि रुटीन ह्या दोन्ही गोष्टी हॅबिटमध्येच येतात आणि म्हणून आपण हे जे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य वापरलेलं आहे हे प्रेझेंट हॅबिट आहे. ऑप्शन 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही डॅश इन हॉटेल्स फॉर 5 years. हे सेंटेन्स तुम्हाला करेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर वापरून बनवायचं आहे. क्वेश्चन थोडासा वाचायला लेंदी आहे, 25 सेकंड्स, त्यामध्ये आपण सॉल्व करूया. आपण या ठिकाणी 2 वाक्यात कीवर्ड्स शोधणार आहे. पहिलं आहे बिफोर हा शब्द आणि दुसरी फ्रेज जी आहे फॉर 5 years. यामध्ये तुम्हाला टेन्स कुठला वापरायचा हे कळलेलं आहे. पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण सिम्पल पास्ट सोबत बिफोर किंवा आफ्टर वापरणार असेल तर तिथे ज्या क्रिया घडलेल्या असतात त्यामध्ये आपण परफेक्ट पास्ट वापरू शकतो, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट वापरू शकतो आणि जर दोन्ही क्रिया एका वेळी घडत होत्या हे सांगायचं असेल तर आपण कंटिन्युअस पास्टचा सुद्धा वापर करतो, भूतकाळातल्या दोन्ही क्रिया एकत्र घडतात असं सांगताना. मग आता इथे तुम्ही बघा, आपण काय म्हणतोय की तो बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी, म्हणजे तो जेव्हा बॉलिवूडमध्ये आला त्यालाही एक काळ झालेला आहे. ठीक आहे. आणि तो येण्याच्या आधी तो काय करत होता, म्हणजे इथे आपल्याला भूतकाळ सांगायचा आहे. ठीक आहे. बिफोर ही केम टू बॉलिवूड, इथे बघा व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे. सिम्पल पास्टमध्ये वाक्यरचना दिलेली आहे, म्हणजेच काय तर आपल्याला पास्टच या ठिकाणी वापरायचं आहे. त्यामुळे हा जो हॅज बीन वर्किंग आहे हा ऑप्शन आपला एलिमिनेट होतो, कारण हॅज आणि हॅव हे आपण प्रेझेंटमध्ये वापरलेलं असतं, त्यामुळे हे इनकरेक्ट होईल. मग आता आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. जर V2 आपण पहिल्यांदा वापरला असेल तर त्यापुढे आपल्याला परफेक्ट पास्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट वापरायचा आहे. त्यामुळे हा कंटिन्युअस पास्टचा वाक्य आपण इथे वापरणार नाही. याच्यासाठी आणखीन एक रिझन आहे, कारण आपण इथे फॉर 5 years ही टाईम फ्रेज वापरत आहोत. या फ्रेजमधून, या टाईम फ्रेजमध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की 5 वर्षांपासून ती कृती चालू होती. काही काळ पूर्ण झालेला होता, त्यानंतर देखील ती, आता 5 वर्ष हा खूप मोठा टाइम स्पॅन आहे. यात एकदाच 5 वर्ष होतात का, नाही, हळूहळू एकानंतर एक वर्ष उलटत जातात आणि मग ते 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजे काही कृती पूर्ण झाली, त्यानंतर देखील चालू होती असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणून आपण पूर्ण झालेल्या कृतीसाठी परफेक्ट, कृती सुरू होती, कंटिन्युटी होती हे दाखवण्यासाठी कंटिन्युअस, या पद्धतीने पास्ट टेन्स वापरणार आहे. म्हणजेच आपण काय वापरणार, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सची वाक्यरचना आपल्याला कशात दिसते, ऑप्शन 4 मध्ये. इथे तुम्ही बघितलं तर हॅड वर्क म्हणजे हे फक्त V3 वापरलेलं झालं, पण आपण हॅड सोबत बीन वापरतोय आणि व्हर्बचा ING फॉर्म वापरतोय, म्हणजे ही परफेक्ट कंटिन्युअस पास्टची रचना योग्य आहे. आणि ऑप्शन 4 हे आपला आन्सर असणार आहे. ओके. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही हॅड बीन वर्किंग इन हॉटेल्स फॉर 5 years. दॅट विल बी द करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. ह्याचे ऑप्शन्स बघा तुम्ही. The drunk was very drunk. Identify the tense. टेन्स विचारलेला आहे आपल्याला. हां, टायमर चालू करायचा राहिला. हा क्वेश्चन आपण 10 सेकंदात सोडवू शकतो. खूप सिंपल आहे. ओके. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट,
पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट. आता इथे परफेक्ट टेन्स जे असतात ते आपल्याला माहिती आहे की आपण व्हर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये वापरतो. आता शब्द ड्रंक असल्यामुळे म्हणजे हा शब्द वाक्यात वापरलेला असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे V3 आहे, कारण ड्रिंक, ड्रँक आणि ड्रंक हे असं असतं, बरोबर. पण या वाक्यामध्ये आपण ड्रंक हा जो शब्द आहे हा व्हर्ब म्हणून वापरलेलाच नाही. ॲज अ व्हर्ब आपण ड्रंक हा शब्द वापरत नाहीये. इथे तुम्ही बघा, द ड्रंक म्हणजे आपण त्या व्यक्तीला दिलेलं नाव आहे, त्यामुळे हे झालं नाऊन. किंवा आणि नेक्स्ट बघा, वॉज व्हेरी ड्रंक म्हणजे हा खूप पिलेला होता. मग इथे ड्रंक इथे आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे, म्हणजे तो व्यक्ती कसा होता हे ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, हे ॲडवर्ब आहे. सो द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक हा जो शब्द आहे हा आपल्याला असं दाखवतो की त्याने खूप पिलेली होती. मग ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन म्हणून वापरलंय, व्हर्ब म्हणून इथे शब्द वापरलेला नाही, म्हणून हे V3 असण्याचा प्रश्न नाही. म्हणून परफेक्ट जे वाटतंय ते हे इनकरेक्ट आहे. आता आपल्याला सिम्पल प्रेझेंट आहे का सिम्पल पास्ट आहे एवढंच ओळखायचं आहे. सिम्पल प्रेझेंट ऑब्व्हियसली नसणार आहे, कारण वॉज हा शब्द आलेला आहे. वॉज नंतर VING का नाही आलं, कारण हे टू बीचं जे V1 आहे त्याचा V2 आहे. बी, वॉज आणि बीन या पद्धतीने हे V2 वाक्यात वापरलेलं आहे, त्यामुळे हा झाला सिम्पल पास्ट टेन्स. ओके, ऑप्शन सेकंड हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वी वॉक्ड ॲज फास्ट ॲज वी डॅश. हा क्वेश्चन आपण 15 सेकंदात सोडवूयात. इथे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, वॉक्ड हे V2 वापरलेलं आहे, म्हणजे आपल्याला हे पूर्ण वाक्य पास्ट टेन्समध्ये बनवायचं आहे. वी वॉक्ड ॲज फास्ट ॲज वी डॅश. इथे जे मोडाल्स दिलेले आहेत, ऑक्झिलरीज जे दिलेले आहेत, त्यात तुम्ही बघितलं तर कॅन, कुड, विल आणि वुड हे 4 दिसतात. मग आपण जे प्रेझेंट फॉर्ममधले आहेत ते कॅन्सल करूयात. ओके, म्हणजे हे 2 ऑप्शन्स आपले एलिमिनेट होतात. वुड किंवा कुड हेच आपल्याला वापरायचं आहे. आता कुड आणि वुड या शब्दांपैकी कॅन हा जो शब्द असतो, कॅन आणि कुड हे आपल्याला कॅपॅसिटी म्हणजेच क्षमता दाखवतात. त्यामुळे आपल्याला इथे काय म्हणायचं आहे, ॲज फास्ट ॲज वी कुड म्हणजे आमच्याकडून जितकं शक्य होतं तेवढं आम्ही जोरात चाललो. म्हणजे शक्यता दाखवतायत, कॅपॅसिटी दाखवतायत, क्षमता दाखवतायत. त्यामुळे या वाक्यामध्ये आपल्याला कॅन किंवा कुड वापरायचं आहे. पण जर तुम्ही बघितलं तर इथे वॉक्ड हे V2 आपण ऑलरेडी वापरलेलं, म्हणून आपण कॅन कॅन्सल केलेलं आहे. वुडमध्ये आपण पोलाइटनेस दाखवत असतो, ठीक आहे, पोलाइटनेस. आणि त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये आपण ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन करतो, इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्यरचना असते त्यावेळेस विलसाठी आपण वुडचा वापर करतो. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवा तुम्ही. V2 आहे म्हणजे आपल्याला पास्टमधलाच फॉर्म पाहिजे होता. 2 ऑप्शन राहतात, कुड किंवा वुड. पण आपल्याला माहिती आहे की कॅन किंवा कुड आपण क्षमता, शक्यता दाखवण्यासाठी वापरतो, आणि वाक्याच्या अर्थावरून आपल्याला गेस करता येतं की कुड हा शब्द यासाठी योग्य आहे. ऑप्शन 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. वी वॉक्ड ॲज फास्ट ॲज वी कुड. नेक्स्ट सेंटेन्स, कपिल देव डॅश 2 विकेट्स बिफोर रेन इंटरप्टेड. 20 सेकंड्समध्ये हा क्वेश्चन सॉल्व करा. ओके, आता इथे तुम्ही बघितलं तर बिफोर हा आपल्यासाठी कीवर्ड आहे. बिफोर नंतर आपण जे सेंटेन्स वापरलं यात आपल्याला V2 दिसतो, म्हणजे वाक्यरचना आपल्याला पास्ट टेन्समध्ये करायची आहे. त्यामुळे हा जो 4th ऑप्शन आहे, हॅज टेकन, हा इथे एलिमिनेट होतो, कारण हे प्रेझेंटमधलं मोडाल आहे, हेल्पिंग वर्ब आहे, जे आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही. त्यानंतर मगाशीच आपण बघितलेलं आहे की जर आपण वाक्यामध्ये बिफोर किंवा आफ्टर वापरत असेल तर आधी कोणती क्रिया घडली हे सांगण्यासाठी आपल्याला ती क्रिया पूर्ण झाली हे दाखवावं लागतं, आणि पूर्ण किंवा परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पण आपण दाखवतो. त्यामुळे हे जे V2 आहे हे सुद्धा या ठिकाणी इनकरेक्ट आहे.
ओके, आता आपण बघूयात हॅड बीन टेकन आणि हॅड टेकन पैकी काय वापरायचं. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, हॅड बीन टेकिंग म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट आपण कधी वापरतो, एखादी क्रिया घडत होती, पूर्ण काही भाग झालेला आहे आणि त्यानंतर देखील सुरू होती असं सांगताना आपण परफेक्ट कंटिन्युअस हा टेन्स वापरतो. पण या ठिकाणी आपण काय म्हणतोय, हॅड टेकन म्हणजे आता विकेट घेणे. आता सगळेजण क्रिकेट खेळतात किंवा बेसिक नॉलेज सगळ्यांना आहे क्रिकेटचं. विकेट घेण्याची जी क्रिया आहे ती एकदाच घडते, म्हणजे आऊट. त्यानंतर ती क्रिया थोडा वेळ चालू होती वगैरे असं आपण म्हणत नाही. ती क्रिया त्यावेळी पूर्ण झाली हे आपल्याला अर्थबोध होतो. म्हणून आपण या ठिकाणी हॅड प्लस V3 वापरून इथे वाक्यरचना परफेक्ट पास्टमध्ये करत आहे. परफेक्ट पास्ट. ओके, कपिल देव हॅड टेकन 2 विकेट्स बिफोर रेन इंटरप्टेड, म्हणजे पावसाने व्यत्यय येण्याच्या आधी, पावसामुळे व्यत्यय येण्याच्या आधी त्याने 2 विकेट्स घेतलेल्या होत्या. मराठी वाक्याच्या शेवटी लेले होते हे आलेलं आहे. आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे कसे तंतोतंत फॉलो होतात हे बघा तुम्ही, कारण मी जे हे स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत मराठी टू इंग्लिश, यात तुम्हाला बेसिक वाक्यरचना बोलण्यासाठी सुद्धा थोडंफार इंग्लिश यावं म्हणून मी पूर्ण टेन्सचं लेक्चरच आपलं या पद्धतीने डिझाईन केलं होतं. आणि मी तुम्हाला दररोज मग अशी सांगितलं तसं की 16 वाक्य बनवायला मी सांगितलेली आहेत. ते जे आहे हे सुरुवातीचे काही दिवसांमध्ये करा. फ्रेंड्समध्ये वगैरे म्हणजे कोणाला तरी विचारायचं की मला एक मराठी वाक्य दे, त्या वाक्याचे पूर्ण 48 सेंटेन्सेस बनवायचे. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सिम्पल प्रेझेंटपासून सगळं जे 4 स्ट्रक्चर्स आपण बघतोय, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये व्हर्बल आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये WH टाईप क्वेश्चन, हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे फॉलो करा. आणि व्हर्बल क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन जे आहेत त्याच्यावर उलट जास्त फोकस करा. क्वेश्चन फॉर्मेशनवरती बऱ्यापैकी प्रश्न आलेले दिसतात. करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा जिथे आलेला आहे तिथे क्वेश्चन्सचे पण प्रश्न असतात. त्यामुळे ते स्ट्रक्चर एकदा तुम्हाला ओळखता आलं की ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून जास्तीत जास्त कमी वेळात तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. ओके, याचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. थर्ड ऑप्शन त्याचा आन्सर होतं. क्वेश्चन दिसायला थोडा मोठा आहे वाचायला, पण शब्दांचं रिपिटेशन खूप झालेलं आहे, तरीही आपण 25 सेकंड्समध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तुम्ही वाचा, मग आपण डिस्कस करू. ओके, आता आपण आहे ना थोडंसं फास्ट ट्रॅक पद्धतीने बघूया. आता बरेच क्वेश्चन्स रिपीट होत आहेत, कन्सेप्ट रिपीट होत आहेत, तर आपण थोडंसं फास्ट ट्रॅक पद्धतीने बघूया. इथे मी तुम्हाला सांगितलं काय की ऑप्शनमध्ये रिपिटेशन खूप झालेलं आहे वर्ड्सचं. हे क्रक्स आहे. तुम्हाला पेपरमध्ये सगळीकडे सेम 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 दिसतंय ना, तो पार्ट वाचायचाच नाही. आणि जिथे मिस्टेक आहे किंवा जिथे जम्बलिंग दिलेलं आहे त्या पार्टवर फोकस करायचा. इथे बघा, ऑल राईट देन सगळीकडे सेम आहे. ऑल राईट देन आयपर्यंत सगळीकडे सेम आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे विथ लीव द चेक विथ यू, बरोबर. लीव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर, बरोबर. ठीक आहे, लिव्हिंग द पासून आहे ना, तर द चेक पासून पुढे, द चेक पासून पुढे सगळीकडे सेम आहे. पार्ट एवढाच वाचायचा आहे तुम्हाला. वाचत असताना फक्त आय एम गोइंग टू लिव्ह, आय विल लिव्ह, आय विल लिव्हिंग, आय वॉज गोइंग टू लिव्ह, या पद्धतीने इथे दिसतं. मग आता यात करेक्शन आणि इनकरेक्शन कसं ओळखायचं ते बघा, किंवा करेक्ट इनकरेक्ट कसं ओळखायचं. वॉज नंतर गोइंग टू वापरलेलं आहे, जे इथे पूर्णपणे चुकतं. गोइंग टू हे प्रेझेंटमधलं असतं, पण आपण ते फ्युचर इव्हेंट दाखवण्यासाठी वापरतो, त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट नाही. वॉज सोबत गोइंग टू वापरलं, चुकलं. थर्ड सेंटेन्स बघा, आय विल लिव्हिंग. आता विल नंतर जर ING फॉर्म वापरतोय तर विल सोबत आपण बीचं पण एक हेल्पिंग वर्बचा वापर केलेला असतो आणि मग ING फॉर्म वापरतो, त्याच्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स बघा, आय विल लिव्ह द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. आणि फर्स्ट सेंटेन्स काय आहे, आय एम गोइंग टू लिव्ह. आता गोइंग टू आणि सिम्पल फ्युचर, सिम्पल फ्युचर आणि गोइंग टू ह्यात काय फरक आहे समजून घ्या.
गोईंग टू मध्ये सिम्पल फ्युचर टेन्सपेक्षा खात्री जास्त असते. आणि आपण एक एक्झाम्पल बघितलेलं होतं. फॉर एक्झाम्पल, ही सेज वी विल सेल ऑफ. ठीक आहे, ते आपण अगदीच ग्रॅमॅटिकली करेक्ट वी शाल घेऊयात. वी शाल सेल ऑफ द कार. म्हणजे आपण ही कार विकूयात असं तो म्हणतो आणि ती म्हणते की ठीक आहे विकूया. ओके, वी विल. ठीक आहे. पण हे सेंटेन्स जर आपण असं म्हटलं, ही सेज वी शाल सेल ऑफ द कार, तर या सेंटेन्समध्ये तो म्हणतो की आपण कार विकली पाहिजे किंवा आपण विकूया. अँड शी सेज येस वी आर गोइंग टू सेल ऑफ. दोन वाक्य आहेत, दोन कॉन्व्हर्सेशन आहे, म्हणजे कॉन्व्हर्सेशन सेम आहे, सीन सेम आहे. म्हणजे त्याला कार विकायची आहे आणि ती म्हणते हा ठीक आहे विकूया ना. आणि नंतर काय म्हणते ती, हो आपण विकणारच आहे, वी आर गोइंग टू सेल ऑफ. मग यामध्ये खात्री कशी जास्त दिसते बघा. विल जर आपण वापरलं अशा सेंटेन्सेसमध्ये फक्त ओके वी विल, तर त्याचा अर्थ काय असतो. इथे पण वी विल का वी शाल ते पण बघूयात आपण. आता आपल्याला माहिती आहे आय किंवा वी सोबत आपण शालचा वापर करतो, पण शालपेक्षा विलमध्ये खात्री जास्त आहे. मी नुसतंच करेन म्हटलं तर आपण आय शाल वी शाल वापरू शकतो, पण मी थोडीशी श्युरिटी जास्त देते, मला खात्री थोडी जास्त द्यायची आहे, तर मी विलचा वापर करते. त्याहून अधिक खात्री द्यायची असेल तर मग गोइंग टूचा वापर होतो. हे जे एक सीन आपण बनवलेलं आहे की आपण तो म्हणतो की आपण विकूया, ती म्हणजे हा ठीक आहे विकूया. मग यात तिथे कुठेही तिने रिस्पॉन्स असा फार म्हणजे एक सडन रिप्लाय दिलेला आहे. रिस्पॉन्स आणि रिॲक्शन यात फरक असतो. तिने जस्ट एक रिॲक्शन दिली, हा आपण करू. पण जेव्हा ती म्हणते येस वी आर गोइंग टू सेल ऑफ द कार, म्हणजेच काय तर तिने असं सांगितलेलं आहे की हो आता आपलं ठरलेलंच आहे ना सगळं. म्हणजे आपण बायर बघितलेलं आहे, त्याचे डॉक्युमेंटेशन रेडी केलेले आहेत, ह्या बेसिक गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. मग आता आपण ही कृती करणारच आहोत असं सांगताना इथे खात्री गोइंग टू मध्ये जास्त दिसते. मग आता हे लक्षात घ्या की आपल्या सेंटेन्समध्ये आपण काय म्हणतोय की मी तुझ्याकडे चेक देतो, तो नंतर येऊन घेऊन जाईल. म्हणजे तो नंतर येऊन कधीही घेऊन जाऊ शकतो. पुढची जी कृती आहे ही घडणारच आहे. चारही सेंटेन्सेसमध्ये बघा तो नंतर येणारे चेक घ्यायला हे दिलेलंच आहे. म्हणजेच आपण हा चेक देण्याची जी क्रिया आहे ही खात्रीशीररित्या केली पाहिजे. म्हणजेच आपल्याला इथे फर्स्ट सेंटेन्स जे आहे हे ग्रॅमॅटिकली आणि एक रेफरन्स वाईज करेक्ट वाटतं. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स करेक्ट असेल. ऑप्शन फर्स्ट हे याचा आन्सर असणार आहे. ऑल राईट देन, आय एम गोइंग टू लीव द चेक विथ यू अँड ही कॅन पिक इट अप लेटर. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. He said that he dash from fever for 3 days. 10 सेकंदात उत्तर सोडवा. झालं का? इथे बघा तुम्ही, फॉर 3 days ही आपली फ्रेज आहे. कीवर्ड काय होता आपला? कीवर्ड काय होता आपला? फॉर 3 days, म्हणजे 3 दिवसांपासून. मग ही कृती आपल्याला परफेक्ट कंटिन्युअसमध्ये दाखवायची आहे. परफेक्ट कंटिन्युअस दाखवणारे ऑप्शन आहेत ते आपण ठेवूयात, बाकीचे आपण काढून टाकूयात. इज सफरिंग कंटिन्युअस झालं, वॉज सफरिंग कंटिन्युअस पास्ट झाला. हा कंटिन्युअस प्रेझेंट आहे, हा कंटिन्युअस पास्ट आहे. दोन्ही आपल्याला लागणार नाही कारण टाईम फ्रेज कालावधी दिलेला आहे. आता हॅज बीन सफरिंग परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटची वाक्यरचना आहे आणि हॅड बीन सफरिंग परफेक्ट कंटिन्युअस पास्टची रचना आहे. दोन्हीपैकी कोणता वापरायचा? इथे तुम्हाला व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरा, वाक्य पास्ट टेन्समध्ये बनवा हे सांगितलंय सेडमध्ये. ओके, नेहमी लक्षात ठेवायचं, जर इनडायरेक्ट स्पीच करत असताना आधी तुम्हाला रिपोर्टेड व्हर्ब हा पास्ट टेन्समध्ये दिलेला असेल तर आतले सगळे जे व्हर्ब्सचे फॉर्म आहेत हे तुम्हाला पास्ट टेन्समध्ये करावे लागतात. त्यावरून हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हॅड बीन सफरिंग या पद्धतीचं हे वाक्य असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. हे हा क्वेश्चन 10 सेकंदात सुटेल. जे फिल इन द ब्लँकचे क्वेश्चन आहेत ते पटकन सुटले पाहिजेत. टायमर चालू करूयात. ओके, आता इथे तुम्हाला
यस्टरडे हा शब्द दिसतोय. इथे तुम्हाला यस्टरडे शब्द दिसतोय. यस्टरडे नाईट म्हणजे आपल्याला इथे वाक्य पास्ट टेन्समध्ये बनवायचं आहे, V2 मध्ये बनवायचं आहे. ओके. मग आता जे V2 नाही आहेत ते ऑप्शन आपण एलिमिनेट करूयात. वर्बचे सेकंड फॉर्म नाही आहेत ते. इथे तुम्ही बघितलं तर तिन्ही ऑप्शन्स इथेच एलिमिनेट होतात. पण मग कन्फ्युजन कुठे आहे? वॉज सोबत आपण V3 वापरलेलं आहे. आता हे जे वाक्य आहे हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. वाक्यात काय सांगितलेलं आहे की मी आवाजाने उठलो. मी स्वतः उठलो म्हणतोय आपण का एखादी घटना घडल्यामुळे मी उठलो? इथे जी कृती झालेली आहे ही पॅसिव्हली झालेली आहे आणि म्हणून हे वाक्य सिम्पल पास्टमध्ये आहे. पण ते वाक्य ॲक्च्युली पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा आहे आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण काय करत असतो? वॉज किंवा वर जे योग्य असेल ते हेल्पिंग वर्ब वापरून आपण तिथे वर्बच्या थर्ड फॉर्मचा सुद्धा वापर करतो. ठीक आहे. वेकअप, वोकअप आणि वोकन अप या पद्धतीने हे V2, V3 आणि V1 असतात. ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे आपल्याला वॉज सोबत V3 वापरलेलं आहे म्हणजे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे, पण ते सिम्पल पास्ट टेन्समध्येच आहे. ओके. सो आपल्याला काय लक्षात येतं? हे सेंटेन्स करेक्ट आहे. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ब फॉर्म. यस्टरडे नाईट असल्यामुळे सिम्पल पास्ट वापरायचा होता. सेकंड ऑप्शन आपला आन्सर असेल. आय वॉज वोकन अप बाय अ लाऊड नॉईज यस्टरडे नाईट. नेक्स्ट क्वेश्चन. 10 सेकंद. वन ऑफ माय फ्रेंड्स डॅश नॅशनल चॅम्पियन इन आर्चरी. यातलं फोर्थ ऑप्शन आर नॉट असं आहे. ओके. इथे तुम्ही बघितलं तर सब्जेक्ट ओळखायला शिका. सब्जेक्ट आहे एक मित्र. वन ऑफ माय फ्रेंड्स. माझ्याकडे जी काही फ्रेंड लिस्ट आहे, माझे जे काही फ्रेंड सर्कल आहे त्यात माझ्याकडे 5 मित्र आहेत, 10 मित्र आहेत, 15 मित्र आहेत. माझ्या 10-15 मित्रांपैकी एक जण हा चॅम्पियन आहे. मग सब्जेक्ट काय आहे आपला? सिंग्युलर. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब सुद्धा त्याला मिळतं जुळतं सिंग्युलरच असायला पाहिजे. आणि त्यातमध्ये तुम्ही जर फक्त ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरली तर आर नॉट, वर आणि आर हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट होतात कारण एक कर्ता आहे. लोक काय करतात? फ्रेंड्स वापरलंय म्हणजे पुढे प्लुरल असेल का असं म्हणतात, पण हा वन शब्द आपला कीवर्ड आहे. वन ऑफ माय फ्रेंड्स, माझे जेवढे मित्र आहेत त्यातला एक, म्हणून इथे इज हा एकच सिंग्युलर ऑप्शन आहे आपल्याकडे आणि आपल्याला खूप इझिली आपला आन्सर मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन. 20 seconds. Choose the correct option. The contractor said that he dash the work before the end of October. ओके. इथे सुद्धा मगाशी मी जे सांगितलं की आपण जेव्हा रिपोर्टेड वर्ब काय आहे बघतो, दॅटच्या पुढचं इनडायरेक्ट स्पीचमधलं वाक्य असतं आपलं, तिथे सगळीकडे आपल्याला फॉर्म्स चेंज करावे लागतात. जर इथेच V2 दिलेला आहे तर पुढे आपल्याला फ्युचरचे कुठलेही सेंटेन्सेस बनवता येणार नाहीत. म्हणून विल कम्प्लीट आणि विल बी कम्प्लिटिंग हे दोन ऑप्शन्स आपले एलिमिनेट होतात. आता इथे तो काय म्हणतोय? ऑक्टोबरच्या आधी कृती पूर्ण झालेली असेल असं सांगतोय तो इथे कृती करतच असेन, मी हे करतच असेन असं कृती कंटिन्युटी आहे असं सांगत नाही, पूर्ण झालेली असेल असं सांगतोय. त्यामुळे वुड कम्प्लीट हे आपलं आन्सर ऑप्शन करेक्ट असणार आहे. द कॉन्ट्रॅक्टर सेड दॅट ही वुड कम्प्लीट द वर्क बिफोर द एंड ऑफ ऑक्टोबर. या पद्धतीने सेंटेन्स करेक्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चन. 25 seconds. ओके. आता यात आपल्याला करेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट सेंटेन्स या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. करेक्ट ओळखायचं आहे.
सेंटेन्सेस बघत असताना तुम्हाला लक्षात येतं की ही इज हॅव्हिंग अ हेडेक. आपण मगाशी म्हटलं होतं की त्याने स्वतःहून डोकेदुखी ओढवून घेतलेली नाही आहे, जाणीवपूर्वक कृती झालेली नाही. त्यामुळे हॅव्हिंग हे वर्ब फॉर्म आपण ING मध्ये वापरू शकत नाही. सेंटेन्स बी इनकरेक्ट आहे. सेंटेन्स बी करेक्ट म्हणणारे ऑप्शन एलिमिनेट केले तर तुम्हाला एक ऑप्शन मिळून जातं, ते तुमचं उत्तर आहे. फक्त एका कन्सेप्टवर तुम्हाला तुमचं उत्तर फक्त 5 सेकंदात मिळतं. स्पीड जो आहे तुमचा रिडिंगचा तो वाढवलेला असला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त तुम्हाला कन्सेप्ट ING फॉर्म कधी वापरायचा कधी नाही हे कळायला पाहिजे. बरोबर. ही जी डोकेदुखी आहे ही त्याने डोकं दुखवून नाही घेतलं, ते दुखलं. नॉन ॲक्शन वर्ब, त्यामुळे ING फॉर्म येणार नाही. आणि ह्याचं सगळं डिटेल एक्सप्लेनेशन आपण मगाशी बघितलेलं आहे. ठीक आहे. तरीही आपण बाकीची वाक्य बघूयात. बाकीची का इनकरेक्ट आहेत ते पण बघूयात. सेंटेन्स बघा, शी लिव्स फॉर लंडन धिस इव्हनिंग. ठीक आहे. धिस इव्हनिंग म्हणजे आत्ता हे घडणार आहे. त्याचबरोबर लिव्स असं आपण सांगितलेलं आहे थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत. व्हर्बला आपण एस प्रत्यय जोडलेला आहे. त्याचबरोबर फिक्स्ड इव्हेंट आहे, म्हणजे अजूनही ती गेलेली नाही आहे लंडनला, पण ती जाणारच आहे. संध्याकाळी ती निघते. त्यामुळे सिम्पल प्रेझेंटमधली ही वाक्यरचना योग्य आहे. थर्ड सेंटेन्स का इनकरेक्ट आहे? शी हॅज फिनिश्ड हर वर्क ॲन अवर एगो. मगाशी आपण जे ॲडव्हर्बियल टाईम फ्रेजेस ज्या बघितल्या आपण, त्यामध्ये एगो हा शब्द आपल्याला सिम्पल पास्टमध्ये वाक्यरचना असली पाहिजे असं सांगतो. त्यामुळे शी हॅज फिनिशपेक्षा शी फिनिश्ड हर वर्क असं वापरायला पाहिजे. त्यामुळे सी सुद्धा इनकरेक्ट आहे. नेक्स्ट बघा, इट हॅज बीन ड्रेनिंग हेवीली सिन्स 2 hours. तुम्हाला वेळ दिलेली आहे का कालावधी दिलेला आहे ते बघा आणि त्यानुसार सिन्स फॉरचे प्रश्न सोडवा. वेळ दिलेली असेल तर सिन्स वापरायचं, कालावधी दिलेला असेल तर फॉर वापरायचं. आणि तुम्ही फक्त PYQ एकदा बघा. सिन्स आणि फॉरवरती बरेच प्रश्न विचारलेले आहेत. खूप प्रश्न आहेत सिन्स आणि फॉर या एका प्रिपोजिशनवर. हा जो पार्ट आहे हा आपण आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये कंप्लीट केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण प्रिपोजिशनमध्ये परत एकदा हे बघणार आहे. सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल तर इथे सिन्सऐवजी फॉर वापरायला पाहिजे होतं, कारण इथे आपल्याला कालावधी दिलेला आहे. 2 तास झाले पाऊस पडत होता किंवा पडत आहे. 2 तास पूर्ण झालेले आहेत, कालावधी दिलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस मे इंडिकेट अ फ्युचर इव्हेंट. यातले फ्युचर इव्हेंट दाखवणारे जे ऑप्शन्स आहेत ते बघायचे. 25 सेकंड्समध्ये आन्सर काढा. ठीक आहे, वाचून झालं असेल आता आपण बघूयात आन्सर डिस्कशन. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस मे इंडिकेट अ फ्युचर इव्हेंट. द मूवी स्टार्ट्स इन 10 minutes. बघा, हे सेंटेन्स रिपीट झालेलं आहे, ॲज इट इज रिपीट झालेलं आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बनवलेलं आहे, पण तरीही फिक्स्ड प्लॅनिंगनुसार झालेलं आहे, शेड्यूलनुसार होणार आहे, म्हणून हे करेक्ट आहे. नेक्स्ट, द सॅम्पल इज बिईंग सेंट फॉर डिटेल एक्झामिनेशन. हे सुद्धा सेंटेन्स रिपीट झालेलं आहे. द सॅम्पल इज बिईंग सेंट फॉर डिटेल एक्झामिनेशन. मगाशी आपण हे बघितलं, सिम्पल प्रेझेंटमधलीच वाक्यरचना आहे, बरोबर, पण आपण ही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये केलेली आहे आणि आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स फ्युचर दाखवण्यासाठी वापरत असतो. त्यामुळे हे सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. थर्ड सेंटेन्स बघा, यू शुड फिनिश द वर्क बिफोर यू लिव्ह. हे सुद्धा सेंटेन्स रिपीट झालेलं आहे. यू शुड फिनिश द वर्क बिफोर यू लिव्ह. जाण्याच्या आधी तुला हे काम पूर्ण केलेलं असलं पाहिजे. त्यामुळे सी सुद्धा करेक्ट आहे. मग ABC करेक्ट म्हणणारा आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, ऑल. तरीही फोर्थ सेंटेन्स आपण बघूयात. आय मीट देम ॲट द हॉटेल अँड वी स्टार्ट ऑफ. स्टार्ट ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, हे एक फ्रेझल वर्ब आहे आणि इथे आपण V1 वापरलेलं आहे. त्याचबरोबर मीट हे सुद्धा V1 आहे. आम्ही भेटू आणि आम्ही काम चालू करू असं आपण म्हणतोय. इथे सिम्पल प्रेझेंटमधलीच वाक्यरचना आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण सिम्पल फ्युचर म्हणून वापरत असतो फिक्स इव्हेंट दाखवण्यासाठी, म्हणून ह्या सगळ्या वाक्यरचना ह्या फ्युचर इव्हेंट दाखवतात. ऑप्शन 4 हे याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. 15 सेकंद.
आपण काय म्हणतोय, ही होप्स सिम्पल प्रेझेंटमधली वाक्यरचना आहे. तो काहीतरी आशा व्यक्त करत आहे. दॅट ही हॅझंट डॅश अ मिस्टेक. आता हॅज वापरलंय वाक्यात, तर आपण व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर करायला पाहिजे. मेक्स हे V1 झालं ना, तर आपल्याला हे या ठिकाणी इनकरेक्ट आहे. ही नुसार मेक्स वापरलं, पण क्रिया पूर्ण झालेली असली पाहिजे हे दाखवताना हॅझंटचा वापर झालेला आहे. आणि मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की डज आणि हॅज ज्या वेळेस आपण वाक्यात वापरतो त्यानंतर जे एस प्रत्यय असतात किंवा इएस प्रत्यय जे आपण व्हर्बला लावतो हे ऑलरेडी आपण इथे वापरलेले आहेत. म्हणजे जसं आपण V2 डीडमध्ये वापरतो, मग आपण V1 वापरतो डीडसोबत, तेच आहे. ही जी पास्ट गोष्ट आहे ही आपण डीडमध्ये मेन्शन केलेली असते, म्हणून आपण नंतर V1 वापरतो. सेम तसंच लक्षात ठेवायचं. एस किंवा इएस हे जे आहे हे आपण डज किंवा हॅजमध्ये वापरलेलं असतं, त्यामुळे त्याला अनुसरून आपल्याला पुढे वाक्यात व्हर्ब वापरावे लागतात. आता हे जे हॅझंट आहे त्यानंतर V3 असायला पाहिजे होतं, जे आपल्याला या ठिकाणी चुकीचं आहे असं कळतं. आपण काय म्हणायला पाहिजे, मेक्सऐवजी मेड. ओके, मेक, मेड, मेड या पद्धतीने हे आपले वर्ब फॉर्म्स असतात. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. हां, त्यामध्ये इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. 20 सेकंड्समध्ये ओळखा. आता आपल्याला माहिती आहे की इनकरेक्ट पार्ट फक्त ओळखायला सांगितलं आहे, करेक्ट ओळखायचं नाही, इनकरेक्ट ओळखायचं आहे. करेक्ट सेंटेन्स ऑप्शनमध्ये शोधू नका. आता फर्स्ट सेंटेन्स बघूयात. राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर आहे म्हणजे आपल्याला फ्युचरमधली इव्हेंट आहे, पण इथे आपण सिम्पल प्रेझेंट वापरलेला आहे आणि सिम्पल प्रेझेंट आपण फ्युचर इव्हेंट दाखवण्यासाठी वापरतो. सो हे करेक्ट आहे. ठीक आहे, हे करेक्ट आहे. नेक्स्ट, वी हॅव जस्ट इटन 2 मँगोज. एखादी कृती आत्ताच घडली असं सांगत असताना आपण पूर्ण वर्तमान काळ वापरतो. हॅव आणि इटन वापरलेला आहे, त्यामुळे हे या ठिकाणी करेक्ट आहे. ओके, आता थर्ड सेंटेन्स, आय हॅव स्टडीड धिस टॉपिक फॉर 3 hours. कालावधी दिलेला आहे, म्हणजे ही वाक्यरचना परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये पाहिजे होती. जी आपल्याला हॅव स्टडीड म्हणजे पूर्ण फक्त परफेक्ट प्रेझेंटमध्ये दिसते, इथे कंटिन्युटी दाखवणं गरजेचं होतं, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. सो इनकरेक्ट पार्ट ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन 3 हे याचं करेक्ट आन्सर असेल. ओके, आय हॅव स्टडीडपेक्षा काय पाहिजे होतं, आय हॅव बीन स्टडींग फॉर 3 hours. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आयडेंटिफाय द सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट. 20 seconds. ठीक आहे, क्वेश्चन आपला वाचून झालेला असेल. आता आपल्याला याचं क्रॉस चेक करायचे की काय गडबड असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्हाला आहे ना सिम्पल पास्टमध्ये जर वाक्यरचना दिलेली असेल तर पुढे देखील पास्ट टेन्सच वापरायचं आहे, हे समजलं पाहिजे. मग आजपासून आपण असे बरेच एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. इथे बघा तुम्ही, व्हर्बला आपण फोकस करूयात. न्यू किंवा नो म्हणजे एकतर V1 वापरलेला आहे किंवा V2 वापरलेला आहे. मग जर V2 वापरलेला असेल तर पुढे त्या पद्धतीने व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला आहे का किंवा पास्टमधले फॉर्म्स वापरले आहेत का हे बघायचं. न्यू सोबत इथे वुड दिलेला आहे, इथे सेकंड सेंटेन्समध्ये विल आहे, थर्ड सेंटेन्समध्ये V1 वापरलं आहे, पण इथे मात्र पास्ट फॉर्म वापरलेला आहे, आणि ह्या फोर्थ सेंटेन्समध्ये न्यू सोबत आपण V1 वापरलेला आहे. आपण काय म्हणतोय, जर वाक्यात सिम्पल पास्ट असेल तर पुढे देखील पास्टमधलाच फॉर्म वापरला पाहिजे. म्हणजे हे जे ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे आपले एलिमिनेट होतात.
राहतात 2 ऑप्शन्स. त्यात पण बघा तुम्ही इथे V1 वापरला आहे, तर पुढे इथे व्हर्बचा पास्ट फॉर्म वापरण्याची गरज नव्हती, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. ऑप्शन फर्स्ट, वी न्यू दॅट इंडिया वुड विन द मॅच, या पद्धतीने हे करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे. नेक्स्ट, हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. 20 सेकंड्समध्ये ओळखा. आपल्याला सांगितलेलं आहे रॉंग सेंटेन्स ओळखा. ॲन ॲक्सिडेंट वॉज हॅपन. इथे आपल्याला जर असं पास्टमधली रचना आहे असं जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी पुढे काहीतरी करता दिलेला असला पाहिजे होता, जो इथे दिलेला नाही. नेक्स्ट बघा, ॲन ॲक्सिडेंट हॅज हॅपन. आत्ताच झालेला आहे असं सांगत असताना आपण हॅज हॅपन वापरू शकतो, करेक्ट आहे. नेक्स्ट, ॲन ॲक्सिडेंट हॅपन. इथे सिम्पल पास्टमध्ये आपण वाक्यरचना केलेली आहे आणि जे वाक्य पूर्ण आहे, इनकम्प्लीट नाही. नेक्स्ट बघा, ॲन ॲक्सिडेंट हॅड हॅपन्ड, म्हणजे भूतकाळात ती क्रिया पूर्ण झालेली होती असं आपण